प्रत्येक गोष्ट प्रवासच असतो. अगदी अगदी चांगला असतो किंवा वाईट असतो. ते तर वाईटाचा चांगला करायचा हे तुमच्यावरती अवलंबून असतं. त्यामध्ये सत्यकथेमध्ये नाव आलं रवी प्रकाश कुलकर्णी. भागवतांनी पैसे घ्यावेत पण आमचं नाव छापावं. आणि तुझं सारा आत्ता तू उघडता आहेस तर लगेच नाव आलं. माझं मोठेपण फारसं नाहीये. ह्या मंडळींनी मला वर उचललं त्यामुळे माझी उंची तुम्हाला दिसते. अरे तुझा एकट्याचाच कॉलम मला लावायचा असतो का? तुझ्यासारखे मला 10 जण सांभाळायचे असतात. माझं डोक्याचं खोबरं होतं. तुला असं वाटतं का की तुझा कॉलम नाही आला तर आम्ही महाराष्ट्राने छापणार नाही? तू नवा काळामध्ये दिसशील का? हा. आणि त्यावेळी नवा काळ म्हणजे भयंकर फॉर्ममध्ये मोठा पेपर. ते म्हणजे काय कॉपी हो. आमच्याकडे दलित लेखकांचं पण अक्षर सुंदर असतं. BST मध्ये संध्याकाळी 7:30 ते रात्री 2 अशी एक ड्युटी आहे. म्हणजे सुनील दत्त होता ना, तो ही ड्युटी करायचा BST. नुंजा म्हणत होती, अरे ते माझं घर कुठे आहे ते मला बघायचं रे. तर तिथल्या कोणालाच आठवे ना हिचं घर कुठलं. तर ती अशी बघायला लागली. तर तेव्हा हा शब्द आला नव्हता. म्हटलं मैं हो ना. नेमाने सांगितलं याला विचारा, हा येत असेल तर मी येणार. दुर्गा पूजा सुद्धा लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला तो पाहून सुरू केलेला. आधी हाताशी येईल ते वाचेल म्हणजे तुमची तुम्हाला दिशा सापडेल. बरोबर. आणि मग एकदा त्याची गोडी कळली ना की मग सिनेमा, नाटक, TV ह्याची गोडी लागत नाही. नमस्कार. केतकी प्रकाशन प्रस्तुत जनमत विचार आणि संस्कृतीचा मंच या YouTube चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आजचे आपले पाहुणे हे संपूर्ण महाराष्ट्राला सर्वश्रुत असलेली व्यक्तिमत्व आहे. ते आहेत रवी प्रकाश कुलकर्णी, ज्येष्ठ साहित्यिक आणि सिनेमा आणि नाटक त्याचबरोबर साहित्य स्तंभलेखन यातलं एक महाराष्ट्रातलं मोठं नाव म्हणजे आमचे आदरणीय रवी प्रकाश कुलकर्णी सर. नमस्कार. आपले स्वागत आहे सर. सर, मी जो व्यक्ती गेली 15 वर्ष साहित्य चळवळीशी आणि मराठी साहित्याशी नाळ डायरेक्ट जोडलेला व्यक्ती म्हणजे माझं कॉलेज आणि सगळं काही जो करिअर आहे त्यामध्ये आपण एका 9वी-10वी नंतर आपण विशिष्ट वाचनाकडे आपला कल असतो. तिथपासून आजपर्यंत ज्या ज्या व्यक्तींना वाचून आम्ही लहानाचे मोठे झालो त्यापैकी तुम्ही आहात. धन्यवाद. म्हणजे मठाचे लेख तरी गोड बोलताय. नाही असं काही नाही. म्हणजे एक चिकित्सक वाचन फार महत्वाचं असतं आणि आजच्या काळामध्ये ते होत नाही. पण त्या व्यक्तीची मुलाखत घेणं हे माझ्यासाठी एक मोठी उपलब्धी आहे आणि माझी परीक्षा आहे पण. ते तर आहेच. पण रवी प्रकाश कुलकर्णी ज्यांनी महाराष्ट्रामध्ये मटा, सकाळ पेपर त्या सगळ्या एवढ्या मोठ्या लोकांच्या दुर्गा भागवत असतील आणि मी ह्या सर्व मोठमोठ्या साहित्यिकांच्या सहवासात तुम्हाला साहित्य सहवास मिळाला असं मी म्हणेन. आणि मग त्याच्यानंतरचा जो आतापर्यंतचा प्रवास म्हणजे गेल्या 50 वर्षांचा संघर्ष जो आहे तो तुमच्या पदरी आहे आणि तुम्ही गेली 40 वर्ष तरी ऍटलिस्ट लिहिताय. मग हा जो प्रवास आहे तुमचं बालपण, मग तुम्ही साहित्य विश्वाकडे कसे आलात हा सर्व प्रवास आम्हाला ऐकायला आवडेल. म्हणजे माझं आत्मचरित्र आणि गुपित तुम्हाला पाहिजे तसं म्हणायचं. असं म्हणायचं नाहीये पण नक्की आम्हाला एक उत्सुकता आहे. वाचनासंदर्भात सांगायचं झालं ना तर मुलाचे पाय पाळण्यात दिसतात वगैरे असं माझं काही नव्हतं. बरोबर. परंतु मला पहिली आठवण येते ती माझ्या आईची. माझी आई चांगली वाचक होती आणि तिला वाचून दाखवायची सवय होती. त्यावेळी आम्ही कल्याणला राहायचो आणि त्यावेळी वाडा, ओटी वगैरे सगळं असायचं आणि भयंकर उन्हाळा ना त्यामुळे ओटीवरती झोपायचं आणि अजून लाईट आलेली नव्हते आपल्याकडे. तर ती किती सालची गोष्ट आहे ही साधारणतः 54-55 साल असेल. म्हणजे मी अजून शाळेत पण जायचोय तेव्हा आहे माझं. तर अशी 8वी 9वी 10वीची पोरं अशी बसलेली असायची, मध्ये आई असायची आणि ती चिमणी असायची रॉकेलची, त्याच्यावरती आई वाचून दाखवायची. म्हणजे आईची मला पहिल्यांदा आठवण येते ती अशी येते की ती काहीतरी वाचून दाखवते. खूप. आणि दुसरं त्यावेळी कल्याण सार्वजनिक वाचनालयामध्ये माझी आई
मेंबर होते हम्म. आणि पुस्तक बदलायला रोज जायचे बरोबर. आणि मला घेऊन जायचे. आणि मी शाळेत जायच्या आधी मला अक्षर ओळख झालेली आहे ती पेपरमधले अक्षर बघून. वा, मग तिथून सुरुवात आहे तुमची. हा, म्हणजे मला माहित नव्हतं हे शाळेत हे शिकवतात वगैरे. ती सांगायची हे काय आहे, चला गडबड. आता गडबड म्हणजे काय, असं काहीतरी ते शिक्षण होतं. आणि मग ती पुस्तक घेत असे, मला वाटायचं की मला पण पुस्तक पाहिजे, म्हणून मी ती पुस्तक घ्यायचं. बरं, आपल्याकडे एका वेळी एकच पुस्तक. बरोबर. तर आईला त्रास व्हायला लागला की माझ्या आवडीचं पुस्तक घ्यायचं का तिच्या आवडीचं. बरोबर. तर एक दिवशी तिने तिथल्या लायब्ररीत गुरुकुले वगैरे असं काहीतरी नाव होतं. त्यांना ती म्हणाली की तुम्ही लहान मुलांना मेंबर करून घेता का. तर त्यांना असा प्रश्न कधी पडलेला नव्हता. ते म्हणले का बरं, या मुलाला मेंबर करून घ्या. अच्छा. आणि वयाच्या 4थ्या वर्षी मी लायब्ररीचा मेंबर झालेलो आहे. क्या बात आहे सर. वयाच्या 4थ्या वर्षी, आमच्याकडे 4थ्या वर्षी काहीच गरज नाही, असं नाही, एक योग असतो तो. योग म्हणजे असतो. यात माझं कर्तृत्व काही नाही की संस्कार आजूबाजू. आता माझी आई किंवा माझे वडील म्हणत असते कशाला 4 आणि खर्च आणखी करताय, तुला तिला चाललं असतं की एक पुस्तक येत होतं, पण ती चैनच मला वेगळी करू दिली. आणि तो माझ्या लेखनाची वाचनाची सुरुवात ती तिथे आहे असं मला वाटतं. शाळा कोणती तुमची. नाही, माझ्या 2-4 शाळा झाल्या. माझे वडील रेल्वेत होते ना, तर त्यामुळे त्यांची बदली झाली की आम्ही हे करायचो. तर तुम्ही मग तुमचं शाळकरी आयुष्य कुठे. नाही, तर पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला चटकन तुम्ही हसाल की पुण्याचे दुर्गुण माझ्यात दिसत असेल तर माझा जन्म झाल्यानंतर लगेच मला पुण्याला आणलेला आहे. अरे तर मुळामुठे जन्म कुठला. मूळ कोल्हापूरचा. हो. तर मुळामुठेचं पाणी प्यायल्यामुळे व्रात्यपणा आला, तो तिथनं आलाय, माझा अंगभूत नाहीये. तर पुण्यानंतर आम्ही कल्याणला आलो. तर प्राथमिक अक्षर ओळख जी म्हणतात, बालक मंदिर म्हणून शाळा होती, त्या तिथे झालं. मग 7वीला म्हणजे 5वीला राहतात सुभेदारवाड्यात माझं शिक्षण झालं. म्हणजे अशीचा आमची आई असती वजाले छत्रपती, ते तिथे सगळं प्रसंग. आणि 8वीमध्ये मी मुंबईला आलो आणि छबील सुभेदारवाड्याची ब्रांच म्हणजे छबिलदार जनरल एज्युकेशन सोसायटीचं. म्हणजे भानगड नाही ना, प्रवेश मिळतो की नाही, कारण तेव्हा बालमोहन वगैरेचं आकर्षण अनेकांना दाखवलं होतं आम्हाला की याला तिकडे टाका म्हणून. अगदी. पण इतके इकडनं पेपर आणून तिकडे दिला, उद्यापासून शाळेत यायचं, इतकं ते सोपं झालेलं होतं. पण त्याचा एक फायदा झाला की माझ्या शाळेच्या समोरच दादर सार्वजनिक वाचनालय प्रसिद्ध. तर त्या वाचनालयाने पण माझं काय परिपोषण म्हणा किंवा माझी भूक भागवलेली आहे. आणि शाळेमध्ये सुदैवाने अभ्यासापेक्षा. राहायला दादरला होता ते. नाही, भायखळ्याला. तर रोज भायखळ्याहून दादरला यायचं. आता भायखळ्याला पण राहत होतो, तर तिथे नागपाडा नेबरहूड हाऊस आहे, फेमस आहे. तर तिथे एकेकाळी गंधाला रगळे राहायचे. तर अशी आणि काय की मला कुतूहलच पहिल्यापासून. म्हणजे लेखकच पाहिजे असं नाही, एखादा माणूस वेगळा दिसला की मला आकर्षण वाटतं. पहिलं लिखाण तुम्ही कधी सुरू केलं, जे तुमचं पहिलं लिखाण. नाही, मला वाटलं नव्हतं मी लिखाण वगैरे करीन असं. अच्छा. मी वाचलेलं किंवा कोणी भेटलं तर सांगायची हौस मात्र आजही आहे. म्हणजे मला सांगितलं की लिहायचं आहे आणि तुम्ही दोघं आजूबाजूला असाल तर मी म्हणेन आपण जरा गप्पा मारूया की. स्टोरी टेलिंग टाईप. आणि ते मी सांगत असते. आणि मग कोणीतरी म्हणाले, अरे एवढं तू बोलतोस तर लिही. याच्यामध्ये आयुष्यात आणखी माझं सिनेमाचं जरा आपण नंतर घेऊया. सत्यकथेचे संपादक राम पटवर्धन होते. त्यांच्याकडे मला माधव मोहोळकरांनी लिहिलं. माधव मोहोळकर म्हणजे सिनेमावर लिहायचं. गीते यात्री जे त्यांचं ऑल टाइम ग्रेट ज्याला म्हणता. तर त्यांच्या म्हणजे मी थोडंफार शिकलो असेल ते त्यांच्या सहवासात बसलो. मी त्यांचा विद्यार्थी नाही. खूप मोठे व्यक्ती. हो, माधव मोहोळकर. तर मी त्यांच्याकडे लिटरली 5-7 वर्ष दर शनिवार रविवार जात असे. आम्हा दोघांना इतकी एकमेकांची सवय झाली होती की एखाद दिवशी मी गेलो नाही तर पुढच्या वेळी गेलो की मिसेस मोहोळकर सांगायचे, रविप्रकाश तू येणार नसशील तर आधी सांगत जावं. हे अस्वस्थ होतं आणि मला पण तुटलं. तर हे जे प्रेम आहे ते मोहोळकर आहे.
आणि अनेक विषयावर मी तेव्हा शिकत पण होतो आणि सत्यकथेत लिहिलं. ते त्याच्याकडेच येतोय मी. आणि एक दिवशी त्यांनी माझी राम पटवर्धन म्हणजे मौजेच्या खटावडीमध्ये नेलं. तर पटवर्धन मौजेचा तुम्हाला माहित असेल पटकन हसत नाहीत. हसत नाही. हां, म्हणजे ती परंपराच तशी आहे. हो. म्हणजे काळोखात असं हसत असलं तर माहित नाही. आणि मी नमस्कार वगैरे केला तर येत जा असं. आणि मौजेमध्ये शनिवारी भेटण्याचं म्हणजे सगळे लोक यायचे. म्हणजे दुर्गाबाईंची पहिल्यांदा ओळख तिथे झाली. म्हणजे आपण आत्ता बसलोय ना तसे आम्ही बोलत असतो. मग ओळख झाली पहिल्यांदा. हे दुर्गाबाईंचा आवरा मोठा होता ना, या भडकू आहेत वगैरे, असं काय नाही. आणि मग एक साधारणतः वर्ष 6 महिन्याच्या पटवर्धन मला म्हणाले पुढच्या शनिवारी जरा लवकर या. आम्ही 5, 5:30, 6 वगैरे जायचो ना सगळं ऑफिस अमुक तमुक. तर म्हटलं काय असेल यांच्याकडे गाव आपलं. गेलो. तोपर्यंत गुरुनाथ सामंत, सरिता मानकामे हे सगळे आमच्या ओळखीचे झालेले होते. म्हणजे राम पटवर्धन नसले मोठी माणसं. हो, सगळी मोठी माणसं. मौजेत जो येतो तो मोठा तर असतो किंवा मोठा होतो. असं आहे खरं. आणि ते म्हणले की त्याने अशी मला एक भेंडोळी दिली. म्हटलं काय आहे बघा. तर अशा वेगवेगळ्या बातम्या होत्या. आणि ते म्हणले की आपण पुढच्या महिन्यापासून एक सदर सुरू करतो. अच्छा. त्याचं नाव आहे परिक्रमा. तुम्ही इतकं वाचता, इतकं हिंडता, सांगता आम्हाला कुतूहल वाटतं. बरोबर. पण हे फक्त माझ्यापुरतं होतं किंवा समोर तुमच्या 4 माणसाचं. चंद्रपूर मधला जो प्रोफेसर असेल त्याला कळायला काही मार्ग आहे का? बरोबर. मग म्हटलं मग मी काय करू शकतो? काही नाही, तुम्ही वेचक बातम्या आपण त्यांना सांगू. त्याला वाटलं पाहिजे की रवी प्रकाशला विचारूया काय वगैरे. तर मी म्हटलं प्रयत्न करतो. ते माझ्या पद्धतीने काहीतरी लिहिलं. त्यांनी घेतलं. ठीक आहे म्हणले. आयुष्यात मला अजून कोड आहे. 1 तारखेला म्हणजे 1 तारखेला घरी सत्यकथा यायचा. बरोबर. अजून कोड सुटलेलं नाही. एक गंमत जाता जाता सांगतो. त्यावेळी मी लोकप्रवेद पण लिहितच आहे. अच्छा. त्या सुमाराला. आणि लोकप्रवेदच्या 4 अंकापैकी 2 अंक तरी गहाळ व्हायचे. तर आमच्या पोस्टमन काकांना मी एक दिवशी विचारलं की काय हो सत्यकथा तुम्ही 1 तारखेला आणून देता आणि लोकप्रभेचे अंक कसे येत नाहीत. तर त्यांची आमची असं दोस्ती पण झाली होती. ते म्हणलं खरं सांगू का ते सत्यकथा वाचून काय कळत नाही पण लोकप्रवाह असतो तर मी वाचून झाल्यावर तुम्हाला देतो. तर असे पोस्टमन भेटायला पण भाग्य लागतं ना. भाग्य लागतं. तर 1 तारखेला अंकाला आणि मी बघितलं परिक्रमा. राम पटवर्धन, मल्हार डागे म्हणून होते आणि मी तिघे मिळून आम्ही ते सदर चालवायचं. क्या बात आहे. तर मल्हार डागे नाटकावरती संदर्भात हे करायचं. साहित्य वगैरे राम पटवर्धन आणि मग इतर गोष्टी ज्या असतील त्या मी. आणि त्यामध्ये सत्यकथेमध्ये नाव आलं रवी प्रकाश कुलकर्णी. अगदी असं पद्मश्री मिळण्यासारखं आहे नाही काय. आणि मला असं वाटलं की घरी वगैरे बघतील तर मी मुद्दाम विचारलं सत्यकथा बघितलात का वगैरे. तो नेहमीच येतो ना. कोणी काही सांगितलं नाही. पण मी गेल्यानंतर जरा नाराज होतो बरं का. त्याचं कारण असं होतं मी जे लिहिलं होतं कॉपी जी मी लिहिली होती तशी त्यात नव्हती. ती रिफाईंड अशी आलेली होती. तर मी पटवर्धनांना म्हणलं मी पटवर्धनच म्हणत असे बरं का. म्हणजे सर वगैरे काही म्हणत नव्हतं. आणि मला असं वाटतं की पटवर्धनामध्ये जेवढी जवळीक वाटते तेवढी सरमध्ये नाही. तर ते बोलले कळेल तुम्हाला. आणि मग वर्तमानपत्रात वाचायचं कसं कटिंग ते काय करायचे त्यांना महत्वाची बातमी आणली की पेपरच्या वरती असा स्टार काढायचे की ते पान मी बघायचं. किंवा मग सरिता असेल तिला कापून ठेवायला सांगायचे. 2रा महिना परत 30 तारा माझी ते म्हणले की नीट बघा तुम्ही. आणि मग 3ऱ्या वेळी दिलं माझी कॉपी त्यांनी जशी ॲज इट इज गेली. तर हे जे शिकवणं त्यांनी हात धरून शिकवलं नाही. पहा तुम्ही अनुभव घ्या डोळसपणे वाचा. आणि तिथनं परिक्रमेने मला नजर दिली.
म्हणजे किती व्हावी. त्यावेळी सत्यकथा परिक्रमा आवडणारी माणसं होती आणि परिक्रमा न आवडणारी पण माणसं होती. कारण का एका लेखकाची कथा त्यामुळे मागे पडायला लागली. मागे पडेल आणि त्याची जास्त लेंथ असायची त्या परिक्रमाच्या कॉलमची. म्हणजे सहज एक गंमत म्हणून सांगतो. तर त्यावेळी एक पत्र असं आलं, सत्यकथेच्या तंबूमध्ये परिक्रमेचा उंट फारच आत घुसत चाललाय. आत घुसत चाललंय. आणि खाली सही होती G.A. कुलकर्णी. बापरे. तर मी म्हटलं ठीक आहे. आणि त्यावेळी दुसरं एक पत्र होतं, तुमचं सदर अत्यंत उपयुक्त आहे पण त्याची जागा चुकली, ते सदर माझ्या इथे सुरू व्हायला पाहिजे. खाली सही ग.वा. बेहरे. वा. मी म्हटलं छान आहे. म्हणजे एकीकडे टपली पण बसली होती आणि एकीकडे कौतुक पण झालं होतं. पण होता. तर पटवर्धन म्हणाले नाही नाही आता थांबायचं नाही, हे पत्र घ्या आणि बेऱ्यानं जाऊन भेटा. मग पुण्याला गेलो मी. तर ते आपण परत केव्हा ते सांगू की सोबतनी मला काय दिलं. सोबत मध्ये माझं सदर सुरू झालं. आणि हे सदर यायला लागल्यानंतर अनेकांना कुतूहल वाटायला लागलं. म्हणजे माझं जेव्हा सत्यकथेत नाव आलं तर घरी कोणी दखलच घेतली नाही ना. मग त्यामुळे बाहेरच्यांनी घेण्याची काही गरज नव्हती. अगदीच. पण एक दिवशी मला नारायण आठवले भेटले. अरे वा. हां. अनिरुद्ध पुनर्वसन. अनिरुद्ध पुनर्वसन. ते लोकसत्तेत होते त्या. आणि मी धडपड्या म्हणून त्याला माहित होतं. तर ते म्हणले रविप्रकाश अरे कॉलर टाईट करून चाल ना. म्हटलं काय झालं. अरे तुला कल्पना नाही, मी तुझं नाव बघितलं आणि इतका खुश झालो की माझं नाव कधीच सत्यकथेत आलं नाही. म्हणजे आम्ही तर असं म्हणत असो की भागवताने पैसे घ्यावेत पण आमचं नाव छापावं. आणि तुझं सारा आत्ता तू उभरता आहेस तर लगेच नाव आलं, अभिनंदन. मला खरं साहित्यकार छान हे करायचे, प्रमोट करायचे आणि लोकांना. नाही म्हणजे नारायण आठवलेंनी जी दाद दिली ना तेव्हा मला काहीतरी वाटलं की नाही आता आपली दखल घेतली जाते. आणि मग याच्यातनं कसं बघायचं. म्हणजे एक उदाहरण तुम्हाला सांगतो. एक करंबेळकर नावाचे गृहस्थ वारले. ते डोंबिवलीच होते पूर्वी. आणि लोकसत्तेत बातमी तसं म्हणलं होतं की ते प्रभातमध्ये चित्रपटांना संगीत देत असत. तर मी थोडंफार वाचत असे, माहीत असे. तर मी पटवर्धनांना म्हटलं की करंबेळकर नावाचे कुठलाही संगीत दिग्दर्शक नव्हता आणि त्यांनी प्रभातच्या चित्रपटांना संगीत दिलेलं नाही असं मला वाटतं. त्याला वाटतं बिटतं नाही, खात्री आहे ना तुम्हाला. मी म्हटलं हो, पण म्हटलं असं म्हणणं बरं दिसत नाही. ते म्हणले ते कराडचे होते करंबेळकर. तुम्ही कराडला एक पत्र लिहा यांना. तर मी पत्र लिहिलं की असं असं आहे आणि मला असं वाटतं वगैरे. बरोबर. आणि उलट तपाने उत्तर आलं. तर ते पत्र इतकं अद्भुत होतं की ते अक्षर पाहिल्यानंतर ते हाताने लिहिलं याच्यावर विश्वासच नव्हता. छापील असल्यासारखं असे सुंदर सुंदर. म्हणजे मी तर पहिले 5 मिनिटं म्हणजे माझं अक्षर वाईट होतं तेव्हा. म्हणजे आता फार चांगला याच्यातला नाही पण सुधारलं. मी अगदी एरवी आपण पत्र असं वाटतो ना रात्रीने धावलं. एक कलाकृतीसारखं होतं ते. आणि उघडलं आणि आतमध्ये लिहिलं होतं की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, हे करंबेळकर असं नव्हते वगैरे वगैरे. आणि मी पत्र लिहिताना असं की एवढ्या मोठ्या माणसाला पत्र लिहितं तर मी लिहिलं की सत्यकथेतील परिक्रमेमध्ये मी लिहित असतो. तर त्यांनी खाली लिहिलेलं होतं मी सत्यकथेतील परिक्रमासुद्धा वाचत असतो, कळावे आपला श्रीनिवास विनायक कुलकर्णी. आणि श्रीनिवास विनायक कुलकर्णी म्हणजे वानरांच्या फौजा वगैरे लिहिणारे डोळ करते ते. म्हणजे मला असं स्वप्न वाटलं नव्हतं की आपल्याला कधी असं पत्र लिहितील. तर ही जी दाद मिळत गेली ना त्यामुळे खूप श्रीमंत होत गेलो मी. ठाम झालात की आता हेच नाही, हेच असं नाही, ती सवय होतीच ना. आता दुर्गाबाई, आता थोडं पुढे जाऊया आपण. दुर्गाबाईंचं पहिल्यांदा रूप जे असतं किंवा त्यांची जी इमेज आहे ती असे कडक असतील वगैरे, मला पण तसं होतं. पण त्या साधेपणाने बोलायच्या, रागवायच्या, सांगायच्या. तर एकदा सरिता मानकामे तिथे जी होती तिच्याकरता दुर्गाबाईंनी गजरे आणले होते आणि त्याच वेळी मी पण गेलो होतो.
तोपर्यंत दुर्गाबाईंची आणि आमची आता जान पहचान झाली होती. तर दुर्गाबाई म्हणल्या, तुम्ही मुलं किती रे दुर्दैवी, इतकी छान गजरे आणलेत. तर मी 2 मिनिटं असं थांबलो आणि म्हटलं, दुर्गाबाई तुम्ही रागावायच्या. तोपर्यंत माझा आता धीर चेपला होता ना. मी समजा तो गजरा घेतला, हाताला गुंडाळला आणि असा वास घेत म्हटलं, काय दुर्गाबाई चालेल का तुम्हाला? दुर्गाबाईंनी असा पाठीवर थांबली, तुला गजरा दिलाच पाहिजे. तर दुर्गाबाईंकडनं गजरा घालण्याचं सुख जे आहे ना, ते कुठल्याही गजराला परत आलं नाही. आणि त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे अजून मी थोडा पुढे येतो. ते एकदा तोपर्यंत माझं लग्न झालं वगैरे. माझ्या लग्नाची पत्रिका राम पटवर्धनांनी केली बरं का. आणि ते म्हणलं, अरे तुझ्या बायकोला मला एकदा म्हटलं, केव्हाही दाखवण्याचा काय मोहर. पण दुर्गाबाई गावात मी डोंबिवलीला शक्य नव्हतं. मग एकदा दादरचे आयडियलचे कांताशेठ नेरुरकर आहेत, त्यांचा मुलगा मंदार, त्याचं लग्न होतं. वनिता मंडळमध्ये होतं तिकडे शिवाजी पार्कला. तर नेरुरकरांचं आणि दुर्गाबाईंचं सख्य त्या येणारच, म्हणजे नेण्या येण्याची व्यवस्था. तर मला माहीत होतं. मग त्या लग्नाला जाताना मी बायकोला घेऊन गेलो आणि दुर्गाबाई बसलेल्या होत्या. आणि दुर्गाबाईंना म्हटलं, तुम्ही म्हणत होता ना, ही माझी बायको. मग बायकोने नमस्कार वगैरे केला. तर दुर्गाबाई माझ्या बायकोला म्हणाले, हा वांड मुलगा आहे बरं का. तर मी दुर्गाबाईंना म्हटलं, दुर्गाबाई तुम्ही कोणाच्या बाजूने या, तिच्या का माझ्या? माझी पंचायत करू नका. तर इतके आम्ही जवळ आलो होतो. पुढे दुर्गाबाईंचा खूप सहवास लाभला. तर मौजेच्या ह्याच्यामुळे अनेक मोठमोठे लेखक आणि ह्याची आली. म्हणजे अविनाश कोल्हे सुद्धा तेव्हा यायचा. आम्ही इथे खूप, म्हणजे जया दडकर यायचे, पानवलकर यायचे. म्हणजे पानवलकरांची आणि आमची दोस्ती वेगळ्याच कारणाने झाली. पानवलकर म्हणजे कस्टममध्ये होते, पांढरे हे कपडे असे यायचे, त्यांची ती बॅग वगैरे असायची. आणि एक दिवशी आले, राम पटवर्धन आले नव्हते आणि तिथे कोणतरी होतं. आणि आता त्या पटकन मला नाव पण आठवत नाही, मिकी बर्ड किंवा एक ऑर्केस्ट्रा कंडक्टर गेलेला होता. आणि त्याच्यावरती इव्हिनिंग न्यूजमध्ये BZB कॉलम लिहायचा, राऊंड अँड अबाउट. त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल लिहिलं होतं आणि मी वाचलेलं होतं ते. बरोबर. तर ते म्हणले, काय सुंदर लिहिलं आहे. तर मी म्हटलं, या आजच्या इव्हिनिंग न्यूजमध्ये BZBने लिहिलं. पानवलकर असे एकमेकांना बघत होतो. ते म्हणले, मानलं तुला. आणि तिथनं मग पानवलकरांनी आपल्या घरी नेलं याच्या. तर ही जी आहे ना, की साहित्याने माणसं जोडत गेलो. ते सहित नेणारं असतं आणि मी पण जोडत गेलो. अगदी अगदी. कारण काय, माझे काही मित्र खडूस आहेत. ते वाचले की शेजाऱ्याशी बोलत नाहीत. आणि मी वाचलेलं तर केव्हा त्याला सांगतो, असं होतं. हा फरक आहे. पण एक आहे की माधव मोहोळकरांच्या नंतर तुम्ही लिहायला लागलात, म्हणजे त्यांच्या जागेवर सांगायची पण नाही, सांगायची पण गंमत आहे. मोहोळकर मला अनेक ठिकाणी घेऊन जायचे. अच्छा. तर प्रभात चित्रमंडळाची एक मीटिंग होती आणि आम्ही गेलो होतो. आणि ते बोलले, मीटिंग 10 मिनिटात आटपतो, मग आपण जाऊ परत फिरायला. बाहेर शारदा टॉकीजमध्ये मीटिंग होती. असं बाहेर बसलो, ते आतमध्ये गेले आणि काय मीटिंग आटपली. तर तिथे एक ग्रस्त होते. ते बोलले की कोण आहे बाहेर आहे? ते बोलले की असंच आहे. 1 मिनिट. त्यांनी मला बोलवलं. पुढच्या आठवड्यामध्ये मेहबूब खान फेस्टिवल सुरू होत आहे. ताराबाई हॉल. कित्येक वर्ष आठवत होतं, आत्ता एकदम आठवलं. आणि अलीबाई म्हणून एक होता. मुंबईत तेव्हा फिल्म सोसायटीचं वारं आलेलं होतं. पण अलीबाईची जी फिल्म सोसायटी होती, त्यात हिंदी सिनेमा पण दाखवायचे. एकमेव म्हणजे अख्ख्या सोसायटीमध्ये. आणि हिंदी सिनेमाचा वेळ मला लागलेलंच होतं. बरोबर. तर ते बोलले की मेहबूब फेस्टिवल आहे, ते तू पाहायचंस आणि त्याच्यावरती मला लिहून द्यायचं. आता हे सांगताना माझा जीव खालीवर होत होता, धडधडत होता. जर मी म्हटलं, सर तुम्ही रागवू नका. तर काय बोलले की म्हटलं, मी तुमच्या एकही लेक्चरला कधी बसलेलं नाही. ते होते सुधीर नांदगावकर. मी नाईट कॉलेज करायचो आणि त्यांचं लेक्चर शेवटचं असायचं आणि तोपर्यंत माझा जीव गेलेला असायचा. तर त्यांचा मोठेपणा असायला, अरे त्यामुळे माझ्याबद्दलचा आदर तुझा कायम राहील.
तर असे शिक्षक सुद्धा लावणं, आणि त्यांच्यामुळे मी पहिल्यांदा रसांगमध्ये लिहिलं. अरे वा. तेव्हा किती लिहायचं काय का माहीत नव्हतं. तर माझा पहिल्यांदा झाले ते 2 लेख आले, आणि ते त्याचा संपादक होते इसाक बजाव. त्यामुळे मी सिनेमाचं आणि थोडंफार त्यांच्याकडे लिहायला लागलो. आणि एक दिवशी पत्र आलं त्यांचं की मी नाशिक सोडतोय, मुंबईला येतोय आणि चित्रानंद नावाचं साप्ताहिक सुरू करतोय, तुमची मला मदत लागेल. आम्ही काय जणू काय वाटच बघत होतो ना. हा, कधी आपल्याला एक संधी मिळते. आणि नंतर ते डोंबिवलीला राहायला आले. तर माझ्याकडे येण्याच्या वाटेवरतीच त्यांचं घर होतं. त्यामुळे आणि मग थोडं थोडं मी लिहिताना, म्हणजे मला आठवतं चित्रांचा पहिलाच अंक होतं आणि त्याच्यामध्ये सुधीर फडक्यांची मुलाखत मी घेतलेली होती. म्हणजे अशी मोठमोठी माणसं सहज भेटत गेली. आणि मग एक दिवशी मुजावर आणले की आता तुम्हाला बरं लिहिता यायला लागलं, तर तुम्ही आता कॉलमला कॉलम लिहा. कॉलमला लिहायचं. बापरे. शेवटचं पान मला दिलं आणि सहज कसा संस्कार किंवा मनात एक गोष्टी दडलेल्या असतात. त्यावेळी ब्लिट्स नावाचा पेपर निघायचा आणि त्याच्या मागे लास्ट पेज म्हणून असायचं, ते के अब्बास लिहायचे. तर मला ती जागा मिळाल्यासारखं वाटलं तेव्हा. आणि चित्रांमधल्या कॉलममुळे विषय कसे निवडायचे आठवड्याच्या आठवड्याला, हे मुजावरांच्या बोलण्यात कळायला लागलं. म्हणजे एखाद दिवशी मला सुचायचं नाही, तर आमची मंगळवारी डेट असायचं की त्या दिवशी कॉपी मिळाली पाहिजे. मी घरी नेऊन द्यायचो त्याला. तर ते मंगळवारी यायचे घरी आणि मी सांगायचो की मला काय सुचत नाही हो. मग ते काहीतरी काय पाहिलं, काय कुठे गेलं, मग मी काय पाहिलं, आणि जाताना म्हणायचं हे बोललो नाही हेच लिहा. तर विषय कसे निवडायचे हे त्यांच्याकडे नेलं. म्हणजे माझ्या करिअरमध्ये पारखी नजर नाही, आणि कॉलम लिहिण्याची जी शैली आणि संधी, म्हणजे कसं आता एकदम पुढे येतो मी. पुढे मी महाराष्ट्र टाइम्समध्ये पण लिहायचो. किती गोष्टी म्हणल्यात महाराष्ट्र टाइम्समध्ये. मी आधी असं किरकोळ लिहितच होतो. मी कॉलमची गोष्ट सांगतो. कॉलम. तिथे तेव्हा एक तेव्हा टीव्हीचं प्रस्ताव फार होतं आणि रविवारचा सिनेमा. तर तिथे घुंगट के पटखोल नावाचा एक, मी त्याचं नाव सांग, माझा मित्रच होता तो. काय नाव सांगू का नको? सांगा. विजय नाफडे म्हणून होता माझा, म्हणजे बैठकीतला मित्र. तर तो त्रास द्यायचा जरा, म्हणजे वेळेवर द्यायचा नाही, किंवा तुम्हाला माहिती का किती मेहनत करायला लागते वगैरे. आणि मग ते मंगळवारी मजकूर नाही मिळाला तर बुधवारी त्या पानं लावण्याला टेन्शन यायचं ना, की अजून कसं काय करू याचं वगैरे. काय करू आता. तर एक दिवशी असं गेलो असताना दिनकर गांगल संत्रस्त झाले. ते बोलले की काय नाफडेचं करायचं नाही. म्हटलं काय झालं? अरे ते अजून दिलं नाही. म्हटलं काय नाही, हा तर सिनेमा पॉप्युलर आहे, कोणी मी पण लिहितो आत्ता. म्हटलं ते बोलले एवढं सोपं आहे? म्हटलं सोपं नाही आहे, पण अभ्यास केला तर सोपं आहे. तू लिहिणार? थांबा, त्याला आधी वेळ. असं होतं कामा नाही की त्याचा कॉलम मी कधीही कोणाचं काहीही हिसकावून घेत नाही. कुठलंही, एरवी सुद्धा मला मोह फार होत नाहीत. आणि ते बोलले त्याची काळजी करू, मी बघतो, पुढच्या रविवारपासून नाही असं. दरम्यानच्या काळात पुढे मला हे सांगितलं की माझी एवढं कौतुक महाराष्ट्र टाइम्सनी का दिलं. मी लिहायला लागलो आणि एक दिवशी पत्र आलं की ह्यातलं हे सदर अतिशय उपयुक्त आहे आणि महत्त्वाचं आहे, ह्या माणसाकडे लक्ष ठेवा. आणि कोणाच असेल ते पत्र. मग त्यावेळी मला त्याचं कौतुक वाटलं नाही, पण आपला हल्ली असं नावं एकदम स्की होतं. रुपारेलमध्ये हा कोण होता, लायब्ररीयन कोण होता? कर्णिक बंधू. तर सुनील कर्णिकचं पत्र होतं. आणि त्यावेळी सुनील कर्णिक हे वृत्तपत्र व्यवसायातलं बऱ्यापैकी, म्हणजे त्याची सत्यकथेत तो पण होता. आणि गांगलाने पुढे मला सांगितलं की तुझ्याकडे आम्ही जरा जबाबदारीने पाहायला लागलो ते सुनील कर्णिकच्या पत्रावर. तर अशी जी शाबासकी आहे ना, म्हणजे माझं मोठेपण फारसं नाहीये, ह्या मंडळींनी मला वर उचललं, त्यामुळे माझी उंची तुम्हाला दिसते. हो, अगदी.
तर ह्याची एक अनुभव सांगतो. हा. कॉलम मग मी हळूहळू कॉलम लिहिण्याशिवाय मला येतच नाही असं वाटायला लागलं, की असा किरकोळ लिहायचं नाही, कॉलम. कॉलम लिहायचं. तर काय असतं की एखादा दिवस असा येतो की तुम्हाला लिहिता येत नाही, काहीतरी त्रास होतो. आणि मी एकदा गेलो आणि सकाळीच 10-10:30 आणि गेल्या गेल्या नांगण माझ्यावर भडकले. वार काय आज? माझ्या लक्षात मला उशीर झालाच होता. अरे तुझा एकट्याचाच कॉलम मला लावायचा असतो का? बापरे. तुझ्यासारखे मला 10 जण सांभाळायचे असतात. बाप. माझ्या डोक्याचं खोबरं होतं. तुला असं वाटतं का की तुझा कॉलम नाही आला तर आम्ही महाराष्ट्राने छापणार नाही? फारच ते असे बापरे. बोलले. माझं पाणी झालं. मी काही बोललो नाही. काही बोललो नाही. कॉलम ठेवला, निघून गेलो. मला असं मनात वाटलं की या रविवारी आपलं काही येत नाही, पण ते आलं होतं. आणि पुढच्या सोमवारीच मी गेलो. चांगलं एकदम फ्रेश. काय आज बरोबर आलास की नाही? अरे त्या दिवशी काय झालं माहिती आहे का, काहीतरी मी वैतागलेलो होतो आणि आणायचा तू भेटलास, भेटलं. तुझ्यावरती राग काढला, एवढं काही मनावर घ्यायचं नाही. मग माझी जरा कॉलर टाईट आणखीनच झाली ना. ते पुढे त्यांनी जे सांगितलं ना ते अतिशय सगळ्यांसाठी महत्वाचं बघा. अरे आम्ही तुम्हाला कॉलम देतो म्हणजे काय माहिती आहे का, तुमच्यावर आम्ही विश्वास टाकलेला आहे की हा माणूस वेळेत देणार. हे कसं असतं माहिती आहे का, नळ उघडला ना की पाणी यायला पाहिजे. एखादा गढूळ असतं तरी चालतं आम्हाला, पण पाणी पाहिजे. त्यामुळे तुमचे 4 कॉलम महिन्यातले असतील तर 2 किरकोळ झाले तरी आम्हाला काही वाटत, पण 2 मात्र असलं पाहिजे. आणि हे सूत्र मी लक्षात ठेवलेलं आहे की आज असा एकही म्हणजे मेजर पेपरमध्ये मी कॉलम लिहिलं नाही असं नाही, पण सगळीकडे पाळतो सगळं. लोकसत्तेमुळे मी टीकेकरांनी मला बोलून घेतलं. क्या बात. हो, मी तो लोकप्रभेत कॉलम सुरू होता त्याची एवढं मजा आहे खरी की माझा वडील मला ऐकायला नाही. अरे रात्र म्हणजे अशी रात्र संपेल म्हणून माझ्या दिसते सामना इतक्या गोष्टी आहेत. त्यावेळी मी जरा आर्थिक ह्याच्यात अडकलो होतो. म्हणजे सांगून टाकतो, एका मित्राला गॅरंटर राहिलं होतं. बापरे. आणि त्याला नाहीच पैसे भरता आले, त्यामुळे बँकेने आम्हाला बांबू लावला. आमची जिनपी नाही एवढूसे पैसे, म्हणजे मग बँकेचा बांबू आणि घरी शस्त्री झाली असती. मग यातला मार्ग काय काढायचा, तर बाहेरनं पैसे कसे आणायचे? बाकी आपल्याला काय मटका लावता येत नव्हता किंवा सेल्स वगैरे विकायचं असतं हे पण नाही, अक्कल काहीच नाही. हातात फक्त पेन होतं. तर मी असं प्रत्येकाला विचारलं की मला इतके पैसे हवे, तुम्ही द्याल का? मी नवाकाळमध्ये पण लिहिलं बरं का. क्या बात. तो अनुभव मी जरा वेळाने सांगतो. अप्रतिम अनुभव, म्हणजे मला स्वतःलाच आवडतो तो. आणि माधव गडकरी बोलले की आमच्याकडे तू सुरू कर लोकसत्तावाला. तर लोकसत्तेमध्ये तेव्हा मानधन फार कमी असायचं. तर मी म्हटलं बा माधवराव मला पैसे हवेत. ते बोलले पैसे नाही आमच्याकडे. अरे तुला दर रविवारीची जाहिरात द्यायची, त्यात तुझं नाव येईल वगैरे. तर मी माधवरावांना म्हटलं माझं नाव नाही छापलं तरी हरकत, मला दुप्पट पैसे द्या. मग त्यांनी प्रदीप वर्माला बोलवले. प्रदीप ह्याचा कॉलम तुझ्याकडे सुरू कर, तू पैसे जास्त देऊ शकतो, मी नाही देऊ शकत. आणि माझा तिकडे सुरू झाला. तर तेव्हा तिथे सतीश नाईक भेटला. सतीश नाईकचं रेकमेंडेशन झालं. ते चिन्हचं म्हटलं ना, चिन्हचं ते संपादक पदक. तर त्याची कशी वाचण्यातलं. त्यावेळी एक टाइम्स ग्रुपचं दिनमान नावाचं साप्ताहिक यायचं हिंदीमध्ये, आणि दिल्लीवरून यायचं. आणि त्याच्यामध्ये म्हणजे परिक्रमा टाईप होतं, वेगळ्या वेगळ्या हॅपनिंग अमुक तमुक. तर भेटीला ना तो मला म्हणाला की तुम्ही एक घेता पेपर आणि एक दुसरा पोरगा येतो, बाकी कोणी येत नाही. तर मला कुतूहल वाटलं की कोण घेत असेल दुसरा. आणि एक दिवशी सतीश नाईक भेटला. मग सतीश नाईकची ओळख झाली. मग बोललं, तोपर्यंत मी वाचत तर सारखंच होतो आणि सांगत असे. तर एकदा त्यांनी विचारलं की आमच्याकडे लिहिणार का. तर अशी दिव्याला दिवा लागावा तसं, आणि सगळा उजेड झालेला आहे. अगदी अगदी. आजकाल मराठीमध्ये एक शब्द आहे तो फार प्रचलित आहे, लिंक. आपण त्याला तंद्री असं म्हणतो. मराठीत अस्खलित मराठीत आपण त्याला तंद्री लागत नाही माझी. ते आजकाल लोक लिंक लागत नाही किंवा
माझं जुळत नाहीये काही, असं सगळं म्हणतात. मला एवढंच म्हणायचं आहे की तुमची वाचनाची जी लिंक आहे किंवा लिखाणाची लिंक आहे ती कुठून लागली? तुम्ही नवा काळमध्ये देखील लिहिलत, तो आम्हाला किस्सा तुम्ही सांगाल का? नाही, किस्सा म्हणण्यापेक्षा काय माहितीये का, की मोठा एक प्रवास आहे तो. नाही, प्रत्येक गोष्ट प्रवासच असतो. अगदी अगदी. ते चांगला असतो किंवा वाईट असतो. हा, ते तर वाईटाचा चांगला करायचा हे तुमच्यावरती अवलंबून असतं. तुमचं माझं पटलं नाही ना, तर मी भांडत बसत नाही, भेटूया भेटूयात. आणि जे गुण आहेत ते घ्यायचं नाही, आणि म्हणून द्यायचं. भांडणात वेळ कशाला घालवायचा. बरोबर. हा. आपल्याकडे वेळ कमी आहे मुळात. हो हो, मुळात 2 दिवसाची एक वस्ती आहे आपली, तर त्यात त्याचा उपयोग करूया की. करूया. तर मी सिनेमावरचं वगैरे लिहायला लागलो. त्यावेळी छायागीत नावाचा एक प्रकार होता. गुरुवारी असायचं. म्हणजे छायागीत पाहून लोक उपास सोडायचे आमच्याकडे. आणि त्या गाण्याची नटी कोण आहे, त्याचं संगीत कोण आहे, बरोबर. असे त्यावेळी सुरू झालं होतं. अजून कॅसेट व्हिडिओ वगैरे आलेले नव्हते. ही किती सालची गोष्ट आहे? 80 85 80 म्हणजे साल लक्षात राहत नाहीत बरं का. असं कारण मला ते काल घडल्यासारखं वाटतं ना. बरोबर. तर मौजेमध्ये एक हा पेपर एजंट कोण, बागवे. तर त्याच्याकडे एक कामाला आमचा मित्र होता बागवे, तांबडे म्हणून, बाबा तांबडे. की कुठलं गाणं, याचं म्युझिक डायरेक्टर कोण आहे, हे कोण आहे. आम्ही गेलो की बाप्पा म्हणायचे. आणि मग एक दिवशी बाबा म्हणाला की अरे माझं एक काम आहे. काय आहे? मी भाऊ ना शब्द दिलाय. म्हटलं पण काम काय आहे? तू नवा काळमध्ये देशील का? हा. आणि त्यावेळी नवा काळ म्हणजे भयंकर फॉर्ममध्ये मोठा पेपर म्हणजे सनसनाटे. भाऊ खाडीलकर ऐकायचं नाही. मी म्हटलं काय लिहायचं काय, पण मी ते म्हणले तू हे सांगतोस ना सिनेमांचा, तर छायागीतची गाण्याची सगळी माहिती आणि एक आर्टिकल आम्हाला द्यायचं. मी म्हटलं बाबा भेटूया आपण. मग मी आणि बाबा तांबडे शेणवीवाडीमध्ये गेलो. निळूभाऊ होतेच. काय तर म्हणाल की तुम्हाला म्हटलं ना ते, अरे हां तुम्ही वेळच्या वेळी आणून द्याल ना. बापरे, निळकंठ गाडी मोठा माणूस असं आपण बसलोय तसे. ठीक आहे. मग मी पाहिला काहीतरी आणि लिहिलं. ती कॉपी त्यांना दिली. तर ते म्हणले काय कॉपी हो, आमच्याकडे दलित लेखकांचं पण अक्षर सुंदर असतं. हे पहिल्या लेखाची प्रतिक्रिया. माझं अक्षर फार चांगलं नव्हतं तेव्हा. म्हणजे मग त्याच्याकरता मी यायचो काही वेळा गुरुनाथ सामान्य माझी कॉपी लिहिलेली आहे, रस्वदीर्घ वगैरे. मला टेन्शनच यायला लागलं ना. दरवेळी ते म्हणायचे की काय हो तुमचं रस्वदीर्घ आहे. त्याच्याबद्दल मी दुसरा अनुभव सांगणार आहे. तर त्याचा अनुभव सांगण्याचा की त्याचं नाव छाया प्रकाश किंवा असं काहीतरी होतं, आता आठवत नाही. म्हणजे पडद्यावरची बाजू आणि पडद्यामागची असा तो हेतू होता. आणि एक 2-4 महिन्यानंतर नवा काळचं एक वैशिष्ट्य होतं की महिनाखेराला मानधन द्यायचे, कॅश. तिकडे वरती जायचं, नाव सांगायचं की तिथे बाई असायच्या, त्या पैसे द्यायचे आणि घ्यायचं. असे 2-3 महिन्यानंतर झाल्यानंतर 4थ्या महिन्यात वगैरे असेल तर. आणि मी सहसा पैसे मोजून घेत नाहीत की आपण आपल्याला व्यवस्थितच देतील असं विश्वास ठेवावा. आणि मी पैसे घेऊन आलो. आणि त्यावेळी धावावाडी नाही, कुठली वाडी ती, दिलीप ठाकूर राहायचा. हां. तर जाता येता अगदी रस्त्यावरच होतो त्या गल्लीमध्ये. मग त्याकडे जायचो. म्हणजे काही वेळा मी त्याच्या पडवीमध्ये बसून कॉलम लिहिलेला आहे की वेळ मिळायचा नाही आणि जायचं आहे. आणि मी काही कशा करता ते तिथे A1 वेफर्स कंपनी होती, वेफर घेऊन जायचो. पैसे काढले. आणि त्यावेळी समजा 40-50 रुपये असतील तर काही ते 70 किंवा दुप्पट पैसे मला दिसते. तर म्हटलं अरे माझ्या खिशात पैसे नव्हते आणि एवढे कसे पैसे. तर माझ्या लक्षात आलं की अरे आपण आत्ता नवाकाळमधून पैसे आणले, हे चुकून जास्त पैसे आलेले आहेत. मी तसाच गेलो आणि त्या बाईनं म्हटलं की बाई तुम्ही मला पैसे, ते बोलले की काय झालं, मला असं वाटतं की तुम्ही जास्त पैसे दिले. किती आहेत? तर मी सांगितलं इतके आहेत.
त्या बाई म्हणाल्या मीच वाढवले. त्या मिसेस खाडीलकर होत्या, क्या बात आहे. त्या माझ्या वाचक. त्या इतक्या खुश झाल्या. ते म्हणले की तुमचा अन्न धुपट केलेला आहे. क्या बात. तर ही दात मला फार महत्वाची वाटते. म्हणजे कॉलर टाईट होते ना. नाही आता मला आठवतं की म्हणजे निळूभाऊंचं कौतुक सगळे करतील, करतील. ते हे केलंय, पण मिसेस खाडीलकरांचा आठवण काढणारा मीच असणार. मीच असेल. तुम्हीच असणार. खरंय खरंय खरंय. पण नवाकाळ नंतर मग तुम्ही सोबत मध्ये लिहायला लागला. नाही, त्याच्या आधी मी सोबत मध्ये लिहायला लागले तो अनुभव आम्हाला. नाही मग मी पटवर्धनांनी तिकडे जायला सांगितलं आणि मग तुम्ही तिथे गेलात. नाही, आता त्याच्यामुळे गंमत आहे. मी पत्र घेऊन गेलो. सोबत मध्ये अशी सुधीर फडक्यांची ती बिल्डिंग होती, तिथे फर्स्ट फ्लोअरला त्यांचं ऑफिस होतं. अगदी अगदी. आणि आतमध्ये संपादकाचं हे वगैरे. तर मी ते ओळख द्यायला पाहिजे म्हणून ते पत्र दिलं. म्हटलं की तर आतनं तू वडिलांचा निरोप वगैरे घेऊन आलायस का? तर मी म्हटलं मला नाही कळलं. हे मी म्हटलं मीच रवी प्रकाश कुठे. त्यांना असं वाटलं तर कोणतरी मोठा बापे असणार. आणि वयस्कर व्यक्ती. अरे तू बस तिथनं आमची जुळल्यासारखी झाली. त्यांची एक सेक्रेटरी होती छाया गोडबोले म्हणून. तर ती तक्रार करायची की त्यावेळी अजून फॅक्स वगैरे काही आलेलं नव्हतं, पोस्टाने पाठवायचं आणि तो मजकूर वेळेवर जायचा नाही. खूप तक्रार. आणि अजून मी तयार झालेलं नव्हतं. आणि दरवेळी मग गेलो की बेहरे सांगायचे ए तू तरी खेळू नको रे तिला. बेहरे तिची गमती जमती करायचं. त्यांचे लाडकं पात्र होतं ते. अच्छा. आणि एक दिवशी मी गेलो, म्हणजे महिन्यातनं 2 महिन्यातनं सुट्टीतनं वगैरे मी जात असे. त्या छाया गोडबोले म्हणाले की अण्णा रवी प्रकाश आलाय. आणि मला अद्वा मला घेतला बेहऱ्याने. हेच काय प्रॉब्लेम आहे तुझा, एवढं का वाटलं का वगैरे. आणि माझी षष्टी केली. बापरे. काही बोललो नाही. बाहेर वाईट वाटलं तर काही, पण मी कारणीभूत होतो ना थोडं. आणि इथनं उंबऱ्यापर्यंत गेलो आणि मला हाक आली. एक गृहस्थ बसले होते, ते म्हणले ए मला इकडे. संपादक का रागवले ते. म्हटलं नाही हो, माझा तर कॉलम वेळेवर जात नाही. आणि ते का वेळेवर का जात नाही. तर मी म्हटलं माझं अक्षर चांगलं नाही आहे आणि ते ऱ्हस्व दीर्घ, मग मला ते तपासून घ्यायला लागतं. कुठला कॉलम. तर म्हटलं अक्षर आहे. हा म्हणजे पुस्तकांबद्दल वगैरे. अरे मी वाचतो तो, मला तेवढ्या ह्याच्यात म्हणे चला कोणतरी आपल्याला वाचतं. म्हणजे बस तुझं अक्षर चांगलं का नाही. म्हटलं नाही आहे. पण लिही ना, आहे तसं पाठव. तुला असं वाटतं का की तुझा अक्षर घेऊन तिथे फ्रेम लावणार आहेत. वाचणारे वाचतील ना. आपण ते ऱ्हस्व दीर्घ. ते म्हणले मागे यांना ओळखतो का. तर म्हटलं नाही, हे राबा कुलकर्णी म्हणजे एकेकाचे मोठे लेखक, पण ते प्रूफ रिडिंग वगैरे करायचे. ह्यांची नोकरी घालवायची का. अरे तू सगळं शुद्ध वगैरे लिहिलं तर यांना काम नाही होणार. बेरे म्हणतील इथे काम नाही, जा तुम्ही. ह्यांना काम देण्याचं आपलं काम आहे. मला थोडा असा आला. म्हटलं की मी हे आणि मी उठलो. ती व्यक्ती उठलो आणि परत त्या मुलापर्यंत गेला. आणि माझ्या लक्षात आलं अरे ज्या माणसाने आपला कॉन्फिडन्स वाढवला आहे, पण त्यांना नाव पण नाही विचारलं. मी परत मागे आलो आणि म्हटलं सर रागू नका, मी तुमचं नाव पण नाही विचारलं. तर ते हसले, अशी गांधीडोरी खाली करत म्हणले मला नरहर कुरुंदकर म्हणतात. बापरे. अरे बापरे बापरे, केवढं मोठं नाव. आणि मग नरहर कुरुंदकरांची पण आमची जमली. म्हणजे त्यांच्या खूप आठवणी मी सांगू शकतो. भारतातलं मोठा माणूस ज्या माणसाला नाही, पण प्रस्तावना लिहावी ना ती नरहर तुम्हाला धक्का बसेल की असंच गेलो होतो पुण्याला आणि ग्लोब टॉकीजच्या इथे मला ते दिसलं येताना. आणि मला काय रे का कुठे आलता. म्हणजे कुठे नाही आलो याचं. सिनेमा पाहायचा का. म्हणजे कुरुंदकर सिनेमा पाहायचा का विचारता म्हणलं मी दचकलो ना. म्हटलं पाहूया. तर ग्लोब टॉकीजच्या आजूबाजूला 2-4 हे आहेत मंडई आणि त्याच्या. तर ते म्हणले आपण हा सिनेमा पाहूया. आता त्यांच्या पुढे मी काय म्हणणार चला.
तो सिनेमा पाहीपर्यंत माझं चित्त काही थाऱ्यावर नव्हतं. आणि तुम्हाला विश्वास वाटणार नाही, तो सिनेमा कुठला होता माहिती आहे का? फर्ज. वा. जितेंद्र आणि बबिता असा मस्त अरे का आशिक हूं वगैरे हा. असा त्यावेळेचा बॉन्ड, तो Bond. इंडियन बॉन्ड. इंडियन बोर्ड. तर मला आश्चर्य वाटलं आणि मी म्हणलं अहो कुरुंदकर, मी सांगितला की तुम्ही फर्स्ट माझ्याबरोबर पाहिलं तर कोणी विश्वास ठेवणार नाही. तर ते बोलले बिंडोकपणाने पाहायला मजा येते, हिंदी सिनेमा कसा पाहायचा हे मला त्यांनी शिकवलं. विंडो. नाही नाही, अगदी म्हणजे नरहर कुरुंदकरांबरोबर तुम्ही हे सगळं काही अनुभव घेणं आणि त्या व्यक्तीने तुमचं एक मोटिवेशन, खरंच ही माणसं फारच नाही उंची असलेली व्यक्ती नव्हती. काय असं माहिती का, वाहतं पाणी असतं. निखळ अगदी. आपण ते कमंडलूत न घ्यायचं का उंजळीत न घ्यायचं हे आपण ठरवायचं. आपण ठरवायचं. अगदी अगदी. तुम्ही नंतर बेस्ट मध्ये काम, बीएसटी मध्ये काम केलं, तर मग तो अनुभव, तिथे नोकरी करण्याचं हा पूर्ण वेगळं क्षेत्र आणि ते वेगळं क्षेत्र, हे सगळं कसं काय? नाही म्हणजे हा अतिशय खाजगी प्रश्न आहे. नाही नाही आणि तरी मी विचारतोय. नाही नाही न सांगण्यासारखं काही नाहीये. माझ्यावरती परिस्थिती आली असं मी म्हणतो. माझे वडील रिटायर्ड व्हायला आले होते आणि आमचं मोठं कुटुंब होतं आणि मी मोठा. तर हल्ली माहीत नाही, पण मोठ्या मुलाची जबाबदारी वगैरे असं आपल्याकडे होतं. त्यामुळे मी पैसे मिळवणं गरजेचं होतं असं माझ्या लक्षात आलं. आणि माझे भाऊ वगैरे माझ्यापेक्षा हुशार, म्हणजे मी हुशार आहे असं म्हणू नका, पण म्हणजे तुमच्या लक्षात यावं. तर म्हटलं त्यांच्या शिक्षणाला म्हणून मी नोकरी पकडली आणि ती मला BSTत मिळाली. तर तुम्हाला विश्वास बसणार नाही, BSTमध्ये संध्याकाळी 7:30 ते रात्री 2 अशी एक ड्युटी आहे. म्हणजे सुनील दत्त होता ना, तो ही ड्युटी करायचा BSTत. ही अनेकांना माहीत नाही, म्हणजे BSTतल्या लोकांना पण माहीत नाही. हां, तर अशा मी ऑड ड्युट्या केलेल्या आहे. म्हणजे दिवसभर भटकायचं, वाचायचं आणि रात्री असं करायचं. आणि इमानदारीत नोकरी केली बरं का. म्हणजे नोकरीमध्ये मी लिहितोय वगैरे असं नाही, वाचत असे. आणि सुदैवाने माझ्या हाताखाली जी माणसं होती किंवा त्यांना मी सांगायचं, मी दिलेलं काम करा, मग नंतर तुम्ही कुठेही गेलात तर ती जबाबदारी माझी. त्याची का, त्यामुळे मला माझे सहकारी चांगले होते, ते काम करायचे. आणि मी अक्षरशः 24 तास काम केलेली आहे तसे. म्हणजे एक सांगतो, 75 इयर्स ऑफ इंडियन सिनेमा असा आकाशवाणीला लागला होता. दिवसाला 3 सिनेमा असायचे. बापरे. ते 3 सिनेमा पाहून मी ड्युटीवर जायचो. माझं डोकं असं गच्च झालेलं असायचं. बापरे. पण ती असोशी असते ना, ती नशा एक वेगळीच. आपल्याला पाहायला पाहिजे. पाहायलाच पाहिजे ते. हो. आणि त्या फेस्टिवलला मला कोण कोण भेटलं असेल, सत्यजित रे सुद्धा मला भेटले. क्या बात आहे. म्हणजे त्याची एवढ्या आठवणी तो सांगतो. त्यावेळी अख्ख्या मुंबईतला एकदा लाईट गेले, पिक्चर सुटलेलं होतं आणि आम्ही आकाशवाणी म्हणजे चर्चगेट त्या साईडचं आहे, तिथनं आम्ही चालत होतो. मी पथेर पंचली सिनेमा पाहिले, बाहेर पडलेलो होतो. क्या बात. पथेर पांचाली. आणि माझ्या बाजूला असा एक असा लंबू, आणि मला असं वाटलं काय रे, हे सत्यजित रेच आहेत. समांतर सिनेमाचा पायोनियर. आणि मी डेअरिंगने त्याने म्हटलं, एक्सक्यूज मी, आर यू सत्यजित रे? तेवढ्या ह्याच्यात येस. तर मी म्हटलं जस्ट नाऊ आय हॅव सीन युअर पिक्चर. तर ते म्हणले मी पण होतो ना. हे मला माहीत नव्हतं. मग तू काय करतोस? मी करतो, पण आम्ही ताजमहाल हॉटेलमध्ये आलो. बापरे. तो म्हणला व्हाय नॉट, वी हॅव ए टी. व्हाय नॉट. मला तेवढीच संधी ना 5 मिनिटं त्यांच्याबरोबर बोलायचे. येस. तर आम्ही जिने चढत त्यांच्या खोलीत गेलो. रे लिफ्ट चालू नाही, बंद लाईट गेल्यामुळे. फक्त ते आणि मी. क्या बात. ते मेणबत्तीच्या उजेड्यात असं हे. तर त्यातली एक आठवण सांगतो तुम्हाला. मी त्यांना म्हटलं की आता ह्या घटकेला सिनेमा पाहताना तुम्हाला असं वाटत नाही की आपण आत्ता केला तर कसं वाटेल? व्हॉट ए क्वेश्चन. ते म्हणले व्हॉट ए क्वेश्चन. म्हणलं तुला एक गोष्ट सांगतो, तुमच्या कोणाच्याही लक्षात येणार नाही. एक सीन असा आहे की भिंतीमध्ये आरसा लावलेला आहे.
तर ते म्हणले बंगालमध्ये भिंतीवरचा आरसा कधी उघडा ठेवत नाही, त्याला असा पडदा किंवा हे केलेलं असतं. तर मला आठवत नाही, सत्यजित्रेवरती किंवा त्याच्यावरती अनेक पुस्तकं असेल, त्यांनी पण लिहिली की नाही आठवत नाही. ही आठवण माझीच आहे. हो, क्या बात आहे, जबरदस्त. तुम्ही कधी श्याम बेनेगल यांना भेटलं? अरे श्याम बेनेगल म्हणजे असे असेच. प्रभात फिल्म सोसायटी, ते अमोल पालेकर म्हणजे बँकेत क्लार्क होता तेव्हाच आमच्या ओळखीचा. क्या बात आहे. आयडियलच्या मध्ये बाहेर उभा राहायचा तो. असं वाटलं नव्हतं की रजनीगंधामध्ये किंवा हा हिरो होईल आणि त्याला त्याच्या मागे पोरी लागतील. श्याम बेनेगल यांच्याबद्दल तुमचे काही किस्सा एखादा? नाही, किस्सा नाही. श्यामबाबू होते ना, दिग्दर्शक असतात ना, ते तुम्हाला समजून घेत असतात. ते प्रॉब्लेम असतो तो नट्या म्हणजे चमकणारे लोक असतात ना, ते म्हणजे त्यांची पण मजबुरी असेल बरं का, बरोबर, की वेगळ्या मूडमध्ये असतील. परंतु एखाद्या माणसाचं गुणाचं कौतुक केलं ना तुम्ही, की ती माणसं वश होतात. बरोबर. मी नूरजहान बरोबर ताजमहाल हॉटेलमध्ये 3 दिवस राहिलेलो आहे. क्या बात आहे. म्हणजे त्यावेळी माझं नुकतंच लग्न झालेलं होतं आणि बायकोला असं वाटलं, नाही नाही तुम्ही हसताय, तर बायकोला असं वाटलं की मी पाकिस्तानात जाणार हिच्याबरोबर. एवढी मोठी गाई का? तर मुद्दा आहे की नूरजहां सारखी व्यक्ती म्हणजे आपल्याकडे अगदी लता मंगेशकरच्याही आधीची व्यक्ती म्हणून. नूरजहां इथे बसली आहे, त्याच्या बाजूला लता मंगेशकर आहे, इकडच्या बाजूला सुरैया आहे, तिच्या बाजूला दिलीप कुमार आहे, त्याच्या बाजूला हा मनोज कुमार होता, मनोज कुमारची बायको होती अमूल, आणि तिथे एक कोणतरी पोरगा होता, तो म्हणजे मी. क्या बात आहे. आणि नूरजहां म्हणत होती, अरे ते माझं घर कुठे आहे ते मला बघायचं रे. तर तिथल्या कोणालाच आठवे ना हिचं घर कुठलं. तर ती अशी बघायला लागली. तर तेव्हा हा शब्द आला नव्हता. म्हटलं मैं हो ना. कारण नूरजहां इथे येईल असं कधीच वाटलं नव्हतं भारतात. परंतु के दत्ता नावाचे म्युझिक डायरेक्टर होते की ज्यांनी नूरजहांकडनं गाणी गाऊन घेतली होती. तर मी असं म्हटलं होतं की नूरजहांला नाही पाहायला मिळालं तर नाही, पण ज्यांनी तिला संगीत दिलं त्याला तर भेटूयात. बरोबर. तर ते तिकडे ऑपेरा हाऊसला जायचंय. तर त्यांनी मला फिरायला न्यायचे, ते त्यांच्याबरोबर जायचो आम्ही. नूरजहां इथे राहायची बरं का. त्यामुळे मला नाही तर मला कशाला माहित होते, भटजी माणसाला नूरजहांचं घर कसं माहित असणार. नाही तेच तुम्ही मगाशी श्याम बेनेगल यांचा उल्लेख केलात. मला एक संधी मिळाली श्याम बेनेगल यांच्या बरोबर. मी जवळजवळ अर्धा तास चर्चा केली जेव्हा आपला इंडियन सिनेमा थिएटर जे आहे तिथे ब्रँड रोडला, आणि मला सवय असायची मी तिथे जात असे आणि वेगवेगळ्या विषयांवरती पिक्चर, जुने पिक्चर आणि चित्रपट सर्व पाहत असे मी. तर तेव्हा एकदा श्याम बेनेगल आणि मग सगळी मंडळी तिथे आली होती आणि मग मिर्च मसाला आणि ह्या सर्व त्याचं शो हे चालू होतं, म्हणजे त्याचा शो लावला होता आणि मग ते सुद्धा आले होते पाहण्यासाठी. तर मग मी ते किस्से अनेक त्यांच्याकडनं जाणून घेतले. सो मलाही ते फार आवडलं की आपणही असं काहीतरी भविष्यात लिहू शकतो. माझा एक मानस आहे, भेटलेल्या व्यक्ती असं काहीतरी एक लिहायचं पुस्तक प्रकाशित कर. नाही, मानस कशाला, केलं म्हणजे होतं. हो, अगदी असं आहे. आणि ते म्हातारपणी लिहायचं नाही बरं का. आता आठवत नाही तर काय होतं माहिती का, की नंतर त्याच्या धारा असतात ना त्या येतात आणि मग सांगण्यासारखं खूप आहे असं फक्त म्हणतो आणि काहीच सांगत नाही म्हणून. मी तर म्हणेन की आत्ताची जी मंडळी 60-70 इकडे आहे आणि जी मंडळी 50 इकडे आहे, त्या सर्वांवरती चांदोबा आणि बालभारतीचे संस्कार खूप झाले. तो काळ की लोक म्हणजे एखाद्या त्या पिढीचं बालपण समृद्ध होण्याचं म्हणतो ना, असं की बाहेर पाश्चिमात्य देशात शेक्सपियर आणि आपल्याकडे बरीचशी मंडळी वाचली जातात. म्हणजे चांदोबातून ज्या लोकांनी अनेक गोष्टी वाचल्या बालसाहित्य म्हणून, त्याकडे आपला अनुभव. नाही, हे काय माहिती का की सुदैवाने हे चांदोबा वगैरे ना हे पांढर पैशांच्या मध्येच वाचला जात होता. मला काळजी आहे की आमच्याकडे काम करणारी बाई आहे, तिच्या मुलाला चांदोबा मी द्यायचो.
आणि त्याला हे कधी माहीतच नव्हतं. अगदी अगदी. आणि आपल्याकडे भांडीवालीच्या मुलाला फार प्रेमाने वागवण्याची प्रथा नाहीये. नाहीये. खरंय. सुदैवाने आमच्या घरी असं काही नव्हतं. अगदी. म्हणजे तिचा मुलगा आम्हाला मित्रच होता. बरोबर. आणि प्रसंगी मी समजा काही खात असेल तर आमची आई त्याला द्यायची. तर हा जो वाचन संस्कृती जी आहे ना, ही मूळची पांढरपेशा करतात किंवा संस्कार म्हणण्याच्या परंपरा असते ना. परंपरा असते. हो. मुळातच तीच पांढरपेशी लोकांनीच बेसिकली त्यांच्यापर्यंत शिकले ना पहिले ती लोक. पहिली शिकले आणि शिक्षणाचा जो काही तेथूनच सुरू. थोडासा गंध. बहुजन वर्ग फार नंतर नव्हतंच ना. त्यांना त्यांच्या वाट्याला फार. मी माझ्या आजोळी पेपर हा चावडीमध्ये यायचा 11 वाजता. 11 वाजता. अख्ख्या गावात कोणाकडेही पेपर नाही. आणि मी गेलो असं पहिला घेणारा मी. मग दिवसभरात कोण बघत असतील ते. तर तेव्हा ते मामलतदार किंवा कोण जे म्हणत ना, ते पोरगं बघा पेपरा करता येतोय असं. तो एक आहे काहींना त्यांना म्हणून सरस्वतीचे उपासक म्हटलं जायचं या सगळ्या लोकांना. तो एक वेगळा थोडी संगतीचा भाग येतो. खरंय. पुढे आपण जाऊयात की तुम्ही आतापर्यंत अनेक पुस्तकं वाचलीत, पण त्या पुस्तकांमध्ये त्यांच्या निर्मितीमध्ये आता अलीकडेच तुमचा दिलीपराजने प्रकाशनाने प्रकाशित केलेला तुमचा गौरव ग्रंथ आला. त्या गौरव ग्रंथाबद्दल तुम्ही सांगाल आम्हाला. संपादन प्रकाश म्हणजे आयुष्यात एखादं खूप चांगलं आपण केलेल्या कामाची पावती म्हणतात ना, तशी ही घटना आहे. आणि ती मला कायमची लक्षात राहील की गेले कित्येक वर्ष मी लिहितोय, वाचतोय, तुमच्यासारखे लोक मला दाद देत आहेत. पण एका माणसाला असं वाटलं, म्हणजे प्रदीप निफाडकर. एक दिवशी मला फोन आला, रवी प्रकाश तुमची जन्मतारीख काय आहे? तर मी म्हटलं मला ज्योतिषाकडे जायला वेळ आहे. ते म्हणले असं नाही. मी म्हटलं वाढदिवसाला शुभेच्छा द्यायच्या असतील तर केव्हाही देऊ शकतात, तेव्हा माझा वाढदिवस आहे. ते म्हणले नाही मी सिरियस विचारतो. मी सांगितलं त्याला. तर असे आमचे सगळेच मित्र थट्टेकर होते. तर म्हटलं ठीक आहे असेल. मग 2-1 महिन्यांनी किंवा केव्हा तरी त्यांचा फोन आला की 1 एप्रिल ही तारीख मोकळी ठेवा. म्हटलं ठीक आहे. आणि दरम्यानच्या काळात 1 तारखेला पुण्यात माझा सत्कार करायचा हे मला कळलं. हे इतकं सगळं गुपचूप झालंय. म्हणजे बाबुराव अर्नाळकरांच्या रहस्यकथेत पण एवढं रहस्य नसतं. याची मला काहीही खबरबात त्यांनी लावू दिलं नाही. हे आत्ता सांगताना सुद्धा अनेकांना आश्चर्य वाटलं, म्हणून वस्तुस्थिती सांगतो मी. म्हणजे किती माझ्या बायकोकडनं, माझ्या मुलींकडनं लेख लिहून घेतले ना, त्याचा मला पत्ता लागला नाही. म्हणजे प्रदीप निफाडकर यांची यंत्रणा केवढी मोठी आहे हे लक्षात आहे. आणि सत्कार झाल्यावर मी पण पुण्यात सत्कार परत. आणि पुण्यात सत्कार कसे होतात याचा मला चांगला अनुभव असेल. त्यामुळे मी घरच्यांना सांगितलं होतं की बघा ते नूतन मराठी वगैरे सारखा वर्ग असणार आहे. तिथल्या पहिल्या 2 बाकावरती तुम्ही बसायचं. काही कारण नसलं तरी आदनमधनं टाळ्या वाजवत जा मी बोलताना. हां. आणि तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका. आणि आम्ही गेलो. SN जोशी हॉल पुण्याचा, की जो साहित्यिक कार्यक्रमाकरता जरी असला तरी तो जेमतेम अर्धा भरला नाही भरला असा असतो. असं असतं. मोठा चांगला आहे तसंच काय. आणि विश्वास बसणार नाही. अजून सुद्धा मला आठवलं की मी हे होतो. संपूर्ण हॉल पॅक्ड. बापरे, मोठा हॉल आहे तो. आणि मी जरा आपण चुकून इकडे आलो नाही, दुसरा काहीतरी कार्यक्रम असाल. पण काही चेहरे दिसले ते अरे इथेच आहे. बापरे. मी त्यातली 2 इन्सिडेंट सांगतो. 1-2 मुलं आली म्हणजे, आणि त्यांचं बोलणं, आणि तुम्ही रवी प्रकाश कुलकर्णींना? म्हटलं हो. तुम्ही सामनामध्ये लिहिता ना? म्हटलं हो. मग तुम्हाला सांगता येत नाही का? म्हटलं काय सांगायचं? की तुमचा सत्कार आहे वगैरे. म्हणजे किती गुप्त की मला, नाही तर मी लिहू शकलो असतो ना, पण मी
ललितमध्ये आणि ह्याच्यामध्ये लिहूच शकलो नाही, कारण मला माहीतच नव्हतं माझा सत्कार आहे. सत्कार आहे. त्यामुळे माझे जे चाहते आहेत ना, त्यांना भयंकर राग आला राग आला की आम्हाला कळलं म्हणून आम्ही आलो. पण असे अनेक होते की बरोबर बरोबर पण एका दृष्टीने बरं आलं असतं. त्या हॉलमध्ये बसायला जागा नसती तर या लोकांनी काय केलं असतं. काय तर केलं. हे आमचे शिवसैनिक होते हम्म. आणि तिथले जे मॅनेजर होते हम्म. तर ते त्यांना माहिती नाही मी रवी प्रकाश कुलकर्णी म्हणून. हम्म. म्हणले आज काय हो आमचा पहिल्यांदा हॉल भरला एवढा. तर तिथे मला नावाने ओळखणारे पण पहिल्यांदा भेटणारे माझे वाचक भेटले. तर माझ्या आयुष्यातील हा फार मोठा संस्मरणीय दिवस आहे आणि तो 1 एप्रिल आहे हो. 1 एप्रिल फुल. तर असं मला मी माझ्या भाषणात म्हटलं की 1 एप्रिल म्हणजे माझ्या पोटात गोळा होता, पण आता 1 एप्रिलचा अर्थ माझ्या ते वेगळा आहे. वेगळा आहे. आणि प्रदीप निफाडकरनी हे केलं. माझ्या मित्रांना सांगितलं, लेख लिहिलं. भारत शास्त्रीय साहित्य संमेलनाचा अध्यक्ष, नंतर अशोक कोठावळे, आपले रवी बेहरे, सोबतच्या म्हणजे असलेले राजीव बर्वे, ही सगळे मंडळी जी आहेत ही स्टेजवरती होती. आणि हा गौरव याची सुरुवात मधु मंगेश कर्णिकांच्या लेखापासून झालेली आहे. क्या बात आहे. आणि मधु मंगेश कर्णिकांनी असं लिहिलेलं आहे की रवी प्रकाशची मला ऊब पण मिळाली आणि चटके पण बसलेले आहेत. क्या बात आहे, क्या बात. आणि मी असं म्हणतो की विलक्षण आहे सगळं. मी तुमच्यावरती जेव्हा टीका करतो ना तेव्हा मी तुमच्या इश्यूवरती, तुमच्या पुस्तकाबद्दल किंवा ह्याच्याबद्दल करतो. वैयक्तिक तुमच्याबद्दल मला आकच नसतो. हे मी आजपर्यंत ठेवलं. माझा कोणाशी साहित्याची टीका चिकित्सा होणं गरजेचं आहे आणि ते नाही, पण असं होत नाही ना. होत नाही आपल्याकडे. ते म्हणजे तिथे समज नाही तेवढी. मी दिलीप राज प्रकाशन किंवा अशा 1-2 प्रकाशांचा स्क्रिप्ट ॲडवायझर आहे. तर माझ्याकडे स्क्रिप्ट येतात आणि मी ओके केलेल्यापेक्षा नाकारलेली स्क्रिप्ट जास्त आहेत असा माझा लौकिक आहे. तरी सुद्धा बेहरे किंवा बर्वे हे माझ्याकडेच पुस्तकं पाठवतात. तर त्या तिथे समारंभात मी सांगितलं की मी एखादं पुस्तक नाकारलं की ते वाईट आहे म्हणून नाही करत, ते अधिक कसं चांगलं होईल म्हणून त्यात सूचना करून दिलेलं आहे. हे मी आवर्जून सांगितलेलं आहे तिथे. आणि तिथे अनेक जण असे आलेले होते. म्हणजे बर्व्यांनी त्यात लिहिलेलंच आहे की सनातन लिहिणारे कोण आपले अक्कर माशी लिहिणारे आपले. तोंडावर नाव मी विसरलो. नाही निंबाळे नाही, शरणकुमार निंबाळे. शरणकुमार लिंबाळे. तर सनातनला बक्षीस मिळणार आहे हे मी प्रेडिक्ट केलेलं आहे. सन्मान मिळाला त्यांना. त्यांना मी म्हटलं की मोठी कादंबरी आहे, याला पुरस्कार मिळाला. भारतातलं सर्वात मोठं. त्यांनी मला विचारलं होतं की ही प्रसिद्ध, थोडं सेन्सेशनल आहे त्यात भाग, करू की नको. तर ते म्हटलं आपण हे करू ना. मग त्या लेखकाशी चर्चा केलेली आहे. एक सहज आठवलं म्हणून सांगतो की मला ना चांगल्या म्हणून सांगतो, शरणकुमार निंबाळेंचं मुलाखतीचं पुस्तक मी करतोय. सांगतो त्यांचं एक मुलाखतीचं पुस्तक आहे ना अगोदरचं. हा, तर ते एका प्रोफेसरने केलं होतं, त्यांचं नाव नाही आता आठवत. तर ते माझ्याकडे तपासायला आलं आणि मी म्हटलं हो असं नाही छापायचं, हे तुम्ही डॉक्टरेट वगैरे असलेला माणूस आहे. पण म्हटलं की माफ करा, हे 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 तर बर्वे म्हणले, दिलीप राजेच केलं ते. हा, की रवी प्रकाश तुम्ही इथे या, अर्जंट करायचं आपल्याला. मग तिथे बसून ते सुधारणा जेवढ्या करता येईल वगैरे केलेलं आहे. त्या पुस्तकात उल्लेख आहे त्याचा. तर मला ना चांगल्या गोष्टीचा वास लगेच येतो. म्हणजे एक गंमत म्हणून सांगतो, कौतुकाचा हे नाही आहे. खांडेकर, कुसुमाग्रज हे झाल्यानंतर ज्ञानपीठ कोणाला मिळेल तर ते नेमाड्यांना मिळाले असा मी लेख लिहिलेला आहे आधी, बक्षीस मिळायच्या अगोदर. नेमाड्यांना मिळाला. नेमाड्यांची पण भेटगाठ आणि हे वेगळंच आहे. सांगायला पाहिजे का? सांगा ना मग. माझ्या आयुष्यात वर्धा प्रकाशनचे भावे ह्यांना मोठं स्थान आहे. म्हणजे आमचा स्नेह कधी झाला हे आम्हा दोघांनाही कळलं नाही.
म्हणजे त्यांच्या आत्मचरित्रात माझ्यावरती एक प्रकरण आहे. क्या बात आहे. एवढी आमची जमली. म्हणजे आजही त्यांची मुलगी, त्यांचे जावई, मी पुण्यात गेलो की त्यांच्याकडेच उतरतो, एवढे संबंध टिकून आहे. म्हणजे आम्ही रात्र पुस्तकांवरती गप्पा मारत बसलेलो आहे. म्हणजे आता तुम्ही विचारतात आणि मी थोडा निर्ढावला म्हणूया की त्यांनी एक वाक्य फार छान लिहिलं आहे. भावे म्हणतात की श्रीबा जोशींच्या नंतर गप्पा मारण्याला आनंद होतो तो रवी प्रकाश. अरे बापरे, हा सत्कार आहे तुमचा. तर हा माझा सर्टिफिकेट आहे असं मला वाटतं. सर्टिफिकेट आहे मोठं. तर ते त्यांनी एकदा समग्र साने गुरुजी काढायचं ठरवलं होतं. ठरवलं. पण पूर्वी कॉपीराईट ऍक्ट जो होता तो 50 वर्षाचा होता. आता 60 आहे. तर तो 60 कसा झाला? रवींद्रनाथ टागोरांच्या ह्याच्यामुळे. त्याच्यामुळे झालं. खरंय. त्यामुळे भाव्यांना तो प्रोजेक्ट करता येईना आणि तो बाजूला ठेवला. मध्ये 10 वर्ष गेली, 59 वगैरे झालंय. आणि ते बोलले माझं एक काम अर्धवट राहिलं. म्हटलं काय राहिलंय? माझ्या मनात समग्र साने गुरुजी काढायचं आहे. म्हटलं काढा घे. अहो काढा काय, हे मिळत नाही. म्हटलं मी देतो ना तुम्हाला म्हणून. आणि मी तेव्हा एक 50-60 तरी महाराष्ट्रातल्या सगळ्या लायब्रऱ्या आणि हे केलेलं आहे. आणि त्यातले शेवटचे 4-5 जे खंड आहेत हे साने गुरुजींचं साहित्य कुठल्याही पुस्तकात नाही आहे. क्या बात आहे. हे मी गोळा केलेलं आहे. आणि त्यातले रोमहर्षक अनुभव आलेले आहेत. त्यातला एकच सांगतो आणि जरा थांबतो. खानदेश स्तोत्र नावाचं छोटूसं पुस्तक आहे. म्हणजे आता आपण बघितलं ना, मनाचे श्लोक कसे असतात त्या आकाराचे, आणि ते कुठेही मिळत नव्हतं. आणि मी एकदा आळंदीला गेलो होतो आणि आपल्याकडे धार्मिक स्थळी फुटके, मूर्ती, फोटो, नको असलेली स्तोत्र पाण्यात सोडायची प्रथा आहे. म्हणजे आता खरी त्याला बंदी आहे तिथे, बंदी आहे. तर संध्याकाळचा मी असा गेलेलो होतो आणि एक लांब माणूस काहीतरी टाकताना मला दिसला. आणि त्या मनात आलं की ह्या काय टाकत असेल, म्हणून मी त्या दिशेत चाललं. आणि त्या माणसाला कळलं की मी त्याच्याकडे देतोय. त्यांनी ते काय सगळं घेतलं, टाकलं आणि गेला पळून तो. मी तिथे जाऊन बघितलं तर ती याची पानं पोथ्यांची. यामुळे आता हे का घडलं माहीत नाही. माझ्या मनात आलं की हे खानदेश स्तोत्रच आहे. आणि मी कपड्यानिशी उडी टाकली. अरे बाबा. आणि जेवढं जमेल तर ते कागद घेतले, ते खानदेश स्तोत्रच होतं. ते कागद घेऊन मी माऊलीच्या देवळाच्या इथे गेलो होतो. तर तिथले ते भटजी वगैरे म्हणले, ए इथे काय असं का ओले, संपूर्ण ओला झालेला मी आणि हातात ते कागद वगैरे. ते म्हटलं इथे इस्त्रीवाला कुठे? इथेच असतो का, जा बाहेर. मी तसा गेलो, इस्त्रीवाल्याच्या इथे गेलो. तो म्हणला ऐसा गीला कपडा ऐसा इस्त्री करेगा? म्हटलं इसको इस्त्री नाही करणे का, एक कागद करो. म्हणजे त्याच्या अख्ख्या जिंदगीमध्ये कागदाला इस्त्री पहिल्यांदा त्यांनी केली आहे त्याच्यावर. मी ती सगळी पानं इस्त्री करून घेतली. तर पाणी जिरलेलं होतं त्यात इस्त्री ठिसूळ झाला कागद. आणि माझ्यासारखं घालमेल काय, ही कागद तुटले फुटले झाले तर काय करायचं. मी तसाच ओला आहे अजून. ते कागद असे घेतले, टॅक्सीने पुण्यात, बापरे, कॉर्पोरेशनच्या इथे झेरॉक्सच्या दुकानात गेलो. तो झेरॉक्सवाला पण मारे पिएला आहे क्या मला म्हणाला. मी म्हटलं पिएला बाद में करेंगे, हे इसको झेरॉक्स करू. मग ती सगळी झेरॉक्स केली आणि मग निश्वास लागला की आता हे मूळ फाटलं तरी हरकत नाही. तीच टॅक्सी घेऊन भाव्यांकडे गेलो. भावेकडे बघायला लागले की रवी प्रकाश हे घ्या. भावेले तुला काय पाहिजे ते देतो. तर पुस्तक मिळाल्याचा आनंद मला जसा आला, त्याने फक्त हा ठीक आहे म्हटलं असतं तर जरा खवडा झाला असता ना. तर समोरच्या माणसाने म्हणून आपल्याला दिलं ना की आपल्याला बरं वाटतं, दाद मिळते. शेवटी काही द्यायचं नसतं, व्हॅल्यू व्हॅल्यू इम्पॉर्टंट. येस. तर ते हे केलंय. तर ह्याचं प्रकाशन कोणी करायचं, तर भाव्याने अनेक सांगितले नाव. आणि मी म्हटलं नाही. मग ते बोलले तुम्ही सांगा. म्हटलं भालचंद्र नेमाड्यानं बोलायचं. वा. भालचंद्र नेमाडे हे साने गुरुजींचे फॅन आहेत हे मला माहीत होतं.
पण ते तेव्हा सिमलाला राहत होते. पत्र लिहा म्हटलं. सगळ्यांना वाटलं की काय उत्तर वगैरे देणं. एक महिन्याभरात पत्र आलं की मी पुण्यात येईन तेव्हा मला आवडेल वगैरे. पण त्यांनी खाली एक वाक्य लिहिलं होतं, मी कार्यक्रम असताना दुसरा कोणीही बोलता कामा नये. आणि भाव्याने मला सांगितलं होतं की तुम्ही या कार्यक्रमात बोलायचं. त्यांची पंचायत झाली. मी म्हटलं एवढंच आहे ना, मला ऐकायला लोक येणार नाही. नेमण आहे काय, चालेल नाही बोलणार मी. मग त्यांना कळवलं वगैरे. आणि ज्या दिवशी कार्यक्रम होता त्या दिवशी सकाळी नेमाडे आले यांच्या कार्यालयात आणि अशी पुस्तकं वगैरे होती. तर ते म्हणले एवढी पुस्तकं कसली. तर ते म्हणले हे सानेगुरुजी साहित्य. काय म्हणताय. मग ते चालायला लागले, अरे हे मला माहित नाही. खानदेश स्तोत्र हे कुठे मिळालं. प्रकाशक किंवा समोरचा माणूस हे सगळं यांच्यामुळे झालेलं आहे. क्या बात आहे. नेमाडेवाले कमालच आहे. मग त्याला मी तुम्हाला सांगितली तशी स्टोरी सांगितली, कसं मिळालं काय मिळालं वगैरे. ते म्हणले तुम्ही सांगितलं पाहिजे. मग मला चान्सच मिळाला. आणि म्हटलं हे बरं आहे, तुम्ही म्हणायचं मी असताना दुसऱ्या कोणी बोलायचं नाही. ते बोलले मला काय माहिती, मी बोललंच पाहिजे. आणि मग त्या समारंभात मी बोललो आणि मग नेमाडे बोलले. तर हा हे आहे. सर एक माझं कौतुक आणखी करून घेतो. एवढी संधी अशी तुमच्यासारखी माणसं परत परत भेटतात काय. त्या दिवशी अक्षरधाराचा एक कार्यक्रम काय नेम प्लेट वगैरे लावायचा होता. आणि तो माझ्याकडे आला आणि रविप्रकाश उद्या नेमाड्यांच्या हस्ते करायचं आहे, तर तुम्ही याल का. म्हटलं काय येणारच ना. नाही असं नाही, नेमाड्याने सांगितलं याला विचारा, हा येत असेल तर मी येणार. हो. मग हे प्रेम आहे एक. हा म्हणजे एक सर्टिफिकेट आहे की सर्टिफिकेट दाद दिलेली आहे. तर अशा आयुष्यात खूप चांगले प्रसंग आले, चांगली माणसं मिळाली. आणि हा आनंद मी वाटलाच पाहिजे. आणि हे आम्हाला ऐकायला मिळतं की आमची एक मोठी. तर यातलं बरंचसं हा जो गौरवच आहे त्याच्यामध्ये अर्धा भाग आहे तो एडिटिंग म्हणजे काय, संपादन ह्याच्याबद्दल दिलं आहे. म्हणजे ह्या क्षेत्रात येणाऱ्यांसाठी ते बहुमन मार्गदर्शन आहे. आणि बाकीचं सगळं माझ्या मित्रांनी त्यांना मी कसा दिसलो लिहिलेलं आहे. अगदी. मग त्यात मधु मंगेश कर्णिक असतील, भारत सासणे असतील किंवा सुमेध वडावाला असतील. तर ह्याचं श्रेय किंवा चांगलं झालं असेल, माझं कौतुक झालं, हे मी प्रदीप निफाडकरांना. तुम्ही अर्नाळकरांबरोबर काम केलं आणि रहस्य कथा म्हणजे एक वेगळंच. मी मगाशी तुम्ही बोललात ना, मी आत्ता विचारेन म्हटलं ह्यांना पहिला बोलू देऊयात, मग आपण विचारूयात. एक आम्हालाही वाटतं रहस्य कथा लिहिणारा माणूस तो एकमेव, त्यानंतर कुणा रहस्य कथा एक हे. मी सांगता गोष्टीतनं गोष्ट असं निघालं. म्हणजे ते अरेबियन नाईट्स मध्ये असतं ना, एक चिमणी आली दाणा घेऊन गेली, तसं मला सांगता मग मला काय कळायचं, तर मी काय सांगत होतो असं होतं ते. तर इतके दुवे सुटलेले असतात की तसंच बाबूराव अर्नाळकरांचं आहे की माझ्या पिढीचं असा एकही मुलगा दिसणार नाही की ज्यांनी बाबूराव अर्नाळकर वाचला नाही. वाचनाच्या प्राथमिक ज्या पायऱ्या होत्या त्या खालच्या पायरीवरती अर्नाळकर आहेत. अर्नाळकरांमुळे कसं वाचायला पाहिजे, वाचनाची गोडी लागली आणि मग पुढे ती पायऱ्या चढत गेलो. म्हणजे मी मुंबईत आल्यानंतर पहिल्यांदा काय केलं असेल तर मला झुंजार महाल बघायचा होता. त्यामुळे मी गावदेवीला आलो आणि विचार सुटलो झुंजार महाल कुठे. आणि झुंजार महालची आठवण मी तुम्हाला सांगतो, अजून लिफ्ट वगैरे फारसा प्रकार नव्हता. झुंजार महालमध्ये लिफ्ट होती आणि त्याच्यामध्ये पूर्ण गाडी जायची, ती मला बघायची. झुंजार महाल नव्हताच तो अर्नाळकरांच्या कादंबरीत होता. तर एवढी हे. आणि नंतर आम्ही कुठल्या तरी बिल्डिंगच्या इथे गेल्यानंतर आम्हाला विजया पण दिसली. रहस्य कथा इतके की आपल्याला सगळं ते. आणि मग त्यावेळी अजून अर्नाळकर गिरगावातच राहत होते. मग त्यांचं आम्ही घर सोडलं
आर्नाळकरांच्या शक्ती म्हणजे नाही नाही त्यावेळी ते आम्हाला असे जादूगारच वाटायचे. जादूगारच अगदी अगदी. म्हणजे आर्नाळकरांना त्या स्थितीत बघितलेत. म्हणजे आता मी सांगू की नको सांगतो की आर्नाळकरांचं नंतरचं रूप, आर्नाळकरांच्या कादंबऱ्या ह्या पिवळ्या कागदावरती रद्दी पेपरवरती असायचं. तर त्यांचं आयुष्य कोणी वाढवलं माहिती आहे का? किंवा आज सुद्धा त्या दिसतात. मनोरमा प्रकाशनचे अनिल फडके. त्यांनी व्हाईट म्हणजे आत्ताही आपले रेग्युलर पुस्तक असतात आणि ह्याच्यामध्ये ही त्यांनी आणली पहिल्यांदा. त्या प्रकाशकाचं मोठं आहे. आणि अशी पुस्तकं चांगली घेऊन आम्ही गोरेगावला गेलो. गोरेगावला राहायला गेले. त्यांच्या मुलीला 10%चा फ्लॅट होता. कसे असतात बघा माणसं. आम्ही गेलो, आमचं स्वागत केलं. त्याच्या थकलेले होते आणि दिसत नव्हतं त्याला. आम्हाला ते दिसत आहेत बरं का, पण ते त्यांनी मुलीला सांगितलं त्यांना बसायला सांग. तोपर्यंत घरी हाफ पॅन्ट आणि ते आले, व्यवस्थित कपडे करून आले. हा आता बोला. तर ह्याही स्थितीत आपण व्यवस्थित दिसलं पाहिजे हे त्यांना भान माहित होतं. आणि हे फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि त्यांना आम्ही दादा म्हणायला लागलो. पर्यंत दादा हे घ्या पुस्तक. त्याने पुस्तक हातात घेतलं आणि पुस्तकावर हात फिरवला. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. मला दिसत नाही रे. या घटकेला सुद्धा कसं सुख पण माणसं काहीतरी तुम्हाला अर्धवट काहीतरी देतं. तर लेखकाच्या बाबतीत असं होता का म्हणे, लेखकाला होता होईल तर आपल्याला सुख देता होय. म्हणून लेखकाचं तुम्हाला आवडलं ना तर मी नेहमी सांगतो उत्तम लिहिलं, आवडेल आम्हाला. आणि एक तुमची दाद असते ना, त्याचं 10 वर्ष आयुष्य वाढवतो, चांगलं लिहू शकतो. आणि तिथेच आमचे मराठी म्हणतात नाही चांगलं आहे पण वाटतं त्यांना. तर ते मी कटाक्षाने टाळलेलं आहे. अगदी अगदी. स्तंभ लेखनामध्ये तुम्ही भयंकर लिखाण केलेलं आहे. गेली म्हणजे भरपूर असं मोठा व्यास असलेला 40 वर्षांचा तुमचा एक प्रवास आहे. अनेक दिवाळी अंकांतून, मासिकांतून, अनेक वृत्तपत्रातून, एक वृत्तपत्र लेखक, एक स्तंभ लेखक, एक सिनेमांचं परीक्षण, पुस्तकांचं परीक्षण, त्यांच्या समीक्षा, अशा वेगवेगळ्या अंगाने आपण लिहिलं. अगदी महाराष्ट्रातील प्रत्येक कोण्यावरच्या आणि प्रत्येक तळागाळातल्या, गावकुसाबाहेरच्या, ग्रामीण, शहरी, महानगरीय अशा प्रत्येक लेखकाच्या पुस्तकाला न्याय देण्याचं काम तुम्ही वृत्तपत्रामधून केलं आणि लोकांपर्यंत वाचन संस्कृती पोहोचवली, जी वाचन संस्कृती केवळ पांढरपेशी प्रवाहापुरती होती, ती तुम्ही प्रत्येक समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत, म्हणजे मगाशी तुम्ही म्हणालात की चंद्रपूरच्या एखाद्या प्राध्यापकाला वाचायचं असेल तर काय करेल तो, तिथपर्यंत तुम्ही ते पोहोचवलं. महाराष्ट्रातल्या नामवंत वृत्तपत्रांमध्ये मटा, लोकसत्ता, अगदी अलीकडे तुम्ही पुण्यनगरीमध्ये पण अजूनपर्यंत लिहित होतात सर. तर हा सगळा जो एक अगदी नवाकाळ सारख्या धारधार, अगदी तलवारीसारखा तो पेपर, आणि त्या पेपरमध्ये देखील तुमचं लिखाण येत राहिलं. मी असं म्हणेन की खऱ्या अर्थाने साहित्य विश्वामध्ये, स्तंभ लेखनामध्ये एखादा स्तंभ लेखक असा असतो की तो लिहितो आणि सोडून देतो. तेच त्याचं डॉक्युमेंटेशन करणं, साठवणं वगैरे असं काही त्याचं रस्त कधी येतो त्या भानगडीत पडत नाही. ते भानगड इतरांनी करायची असते, प्रकाशकांनी करायची असते, संपादकांनी करायची असते. परंतु मी असं काहीतरी संग्रही ठेवावं जे कोणाकडे नसेल. म्हणजे दिवाळी अंकांची परंपरा महाराष्ट्राला फार जुनी आहे, 100 वर्षाहून अधिक जुनी आहे. मग त्या दिवाळी अंकांमध्ये सगळ्यात पहिला दिवाळी अंक जो आहे तो देखील तुमच्याकडे संग्रहित आहे, आणि सगळ्यात लहान जो दिवाळी अंक आहे तोही तुमच्या संग्रही आहे. मी आमच्या प्रेक्षकांना, वाचकांना दाखवेन की 1909 चा हा जो मनोरंजनाचा दिवाळी अंक आहे, हा 1909 ची प्रत आदरणीय रवी प्रकाश कुलकर्णी यांच्या संग्रही आहे, आणि त्यांनी आज वाचकांना हा आणि आमच्या प्रेक्षकांना दाखवण्यासाठी खास आणलेला आहे. मी गुगलवर याची फक्त सर याचं मुखपृष्ठच दिसतं, आत काय आहे ना, खरंच मी आज
मी आज बघतोय, म्हणजे अक्षरशः मी स्वतःला लकीच समजेन. लक नावाची गोष्ट मान्य करत नाही आम्ही, पण तरी देखील हे जे याच्यामध्ये आहे की याचं काहीतरी तुम्ही करा, डॉक्युमेंटेशन करा, आम्ही सपोर्ट करू तुम्हाला हे करण्यासाठी. आणि त्याच नंतर 2010 मध्ये प्रकाशित झालेला कला स्पर्शचा हा दिवाळी अंक, हा सर्वात छोटा दिवाळी अंक आहे साईजने, पण हा पूर्ण 4 कलर दिवाळी अंक आहे. आणि याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे हा खरंच हृदयस्पर्शी अंक आहे. त्याला कला स्पर्श म्हटलेला आहे, एवढा कला संपन्न आहे की तो अगदी पॉकेट साईज पेक्षा पण लहान, वरच्या पाकिटात राहील एवढा. तर ह्या दिवाळी अंकांबद्दल आणि ह्या दिवाळी अंकांच्या प्रवासाबद्दल तुम्ही सांगाल का? मी माझा अनुभव सांगण्यापेक्षा व्यंकटेश माडगूळकरांचा अनुभव सांगतो. क्या बात आहे. व्यंकटेश माडगूळकर मौजेत लिहायला लागले, सत्यकथेत लिहायला लागले, नाव व्हायला लागलं. आणि एक दिवशी त्यांना पत्र आलं की आमच्या दिवाळी अंकात यंदा तुम्ही लिहायचं. खाली सही होती प्रल्हाद केशव अत्रे. बाप. आणि माडगूळकरांनी असं म्हटलंय की मी इतके दिवस लिहित होतो, पण दिवाळी अंकाचं आमंत्रण म्हणजे मी खरा लेखक झालो. तर लेखका दिवाळी अंकाकडे कसं बघतो की तुम्हाला ग्लॅमर यायला लागलं, तुम्ही लोकांना माहीत व्हायला लागला की तुम्हाला आमंत्रण लागतात. आणि हे आजही खरं आहे. म्हणजे त्यावेळी तर इतर माध्यमं नव्हती, आज एवढे दिवाळी अंक निघतात, पण दिवाळी अंकात आपलं लेखन यावं मोठ्या ह्याच्यामध्ये, तर एक मोठा वाचक वर्ग तुम्हाला मिळतो. तर मला असं वाटतं की ही गंगोत्री कुठून आली, अनेक संपादकांना माहीत नसतं की हे दिवाळी अंक केव्हा सुरू झाले. दुर्दैवाने काशीनाथ रघुनाथ मित्रांचं स्मरण आपण फारसं ठेवलं नाही आणि ते ऐन उमेदीत गेले. पण आज दिवाळी अंकात जे पॅटर्न आहे ना, हा त्यांनी केलेला आहे, त्यात फारसा फरक केलेला नाही. तर शताब्दीच्या निमित्ताने मी जरा या मित्रांची बायोग्राफी, त्यांचा अंक हे सगळं शोधलं, मिळवलं. आणि या ह्याच्यात त्याचं श्रेय वगैरे मी घेत नाही, परंतु समीक्षक दभी कुलकर्णी जे होते त्यांनी असा लेख लिहिला की दिवाळी अंकाची प्रथा मित्रांना कुठनं सुचली, तर बंगालीमध्ये दुर्गापूजा अंक निघतात ते त्यांनी पाहिले आणि त्यातनं त्यांनी प्रेरणा घेतली. तर मला असं वाटलं, म्हणजे का वाटलं आत्ता मी सांगत नाही, की काहीतरी गडबड आहे. मी काही जुनं जे वाचत होतो, पाहत होतो, आणि मी काय असं लिहून ठेवलेलं नव्हतं. मी असं लिहिलं की कुलकर्णी म्हणतात, त्या दुसऱ्या कुलकर्णीचं अनुमोदन गृहीत धरलेलं असतं, पण मी विरोधात जाऊन म्हणतोय की दुर्गापूजा अंकाच्याही आधी, म्हणजे पायनोरित्व द्यायचं असेल तर मित्रांनाच द्यायला पाहिजे. मासिक मनोरंजनाचा हक्क मोठा आहे. तर दभींचं वजन मोठं असल्यामुळे सगळ्यांनी त्यांच्याकडे मान अडवलं. तर मला असं वाटलं की ही लढत आपण केली पाहिजे. आणि मग मी खूप शोधाशोध केली आणि अशावेळी मला 2 माणसं मदतीला आली. एक श्रीबा जोशी कलकत्त्याचे आणि अशोक शहाणे. अरे वा. श्रीबा जोशींनी मला पत्र लिहून त्यांचे कलकत्त्याचा रेफरन्स सगळं कळवलं आणि त्यावेळी मी सामनामध्ये लिहिलं. पण दुर्दैवाने काय आलं, मला ते पत्र घ्यायची बुद्धी झाली नाही तेव्हा, आणि त्यांनी ते टाकून दिलं आणि हा वाद निर्माण झाला. बस श्रीबा जोशी हे फार सिनिक झाले होते, म्हणजे ते बोलले परत, म्हणजे ते माझ्याकरता लिहिलं आहे माझं नशीब. मग दुसरा बंगालीचा दादा माणूस म्हणजे अशोक शहाणे. पण अशोक शहाण्यांना आपल्या बाजूनी वळतं करणं फार कठीण गोष्ट. आणि वय पण झालेलं त्यांचं, अटीतटीचा प्रसंग आलेला होता. त्यांना एक दिवशी मी फोन केला, तर त्यांना आता ऐकायला कमी येतं काय वगैरे. त्यांच्या मिसेसने घेतला. त्यांच्या माझा काही परिचय असण्याचं कारण नाही, पण नाव माहीत होतं. तर ते बोलले मी त्यांना सांगते सगळं. सुदैवाने त्यांच्या ह्याच्यात म्हणजे धट्टे असताना अशोक शहाण्यांच्याकडे आमचा संबंध आलेला होता. म्हणजे काय माहिती का, मी सांगायला लागलो की तिसरीकडेच कोणतरी येतं आणि ते काहीतरी सांगायला लागतं की खोत तुम्हाला दिवाळी अंकाचा मजकूर घ्यायला रात्री 2 वाजता माझ्या ऑफिसमध्ये आलेले. कोणी विश्वास ठेवेल का? नाही.
आमचा वॉचमन घाबरत आला, तुमच्या कोणतरी मौलवी आले. त्यामुळे मी आणखी टेन्शन होते की आपल्याकडे मौलवी कशाला, तर खोतांचा अवतार सगळा मौलवी सेम असं. त्यामुळे ही सगळी मंडळी तशी माहितीची होती. तर ते बोलले, रविप्रकाश तू म्हणतोस ते बरोबर आहे, काही संशोधन वगैरे करण्याची हकीकत मी सांगतो तेवढं सांग. आणि तो डिफेन्स असा आहे की दुर्गापूजा सुद्धा लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, तो पाहून सुरू केलेला आहे. आपल्याकडे गणपती उत्सव होता पण रस्त्यावरती टिळकांनी आणला. तशी दुर्गापूजा कलकत्त्याला होती पण टिळकांचा पाहून त्यांनी पण ती दुर्गा रस्त्यावर आणली. आणि सार्वजनिक टिळकांचा गणपती येण्याच्या आधी दिवाळ्यांका निघालेला आहे. हो, संपलं. आणि मग दबी कुलकर्णीने मला कॉम्प्लिमेंट दिलेलं आहे की हे अगदी परफेक्टली मी चुकलेलंच आहे, याच्याकरता तुला PhD दिली पाहिजे. बस आपल्याला काय पाहिजे. आता काही काही वेळा बोलाचीच कढी, बोलाचा भात सुद्धा चांगला लागतो. चांगला लागतो. पण आता जी मासिकं आहेत, आता मासिकांचं एक मोठं जाळं आहे महाराष्ट्रामध्ये. अगदी दर्जेदार मासिकं निघतात, क्षणमासिकं निघतात, त्रैमासिकं निघतात आणि दिवाळी अंकही निघतात. पण आता मराठी वाचक याकडे कसा बघतो आणि मराठी वाचक माझ्या लक्षात आलं. पण मी काही रडका सूर काढणार नाही बरं का. नाही काढला पाहिजे. काय माहिती का, ज्याला काहीतरी करावं असं वाटतं ना, त्याला तुम्ही किती आडकाठी केली तरी तो काढणारच. खरंय. ऐन जवाने जेव्हा काढलेला असतो, म्हातारा झाला की त्याची शक्ती कमी होतो, मग तो सांगायला लागतं हल्ली काही मजा नाही. किंवा म्हातारा वयानेच व्हायला पाहिजे असं नाही, आधी माणसं मनाने म्हातारी होतात. परंतु त्याचबरोबर तरुण पोरं असतातच ना, अगदी, तर त्यांना काहीतरी करावं असं वाटतं. त्यामुळे मासिकं एकीकडे बंद जरी पडत असतात तरी नवीन नवीन करत असतात. पण फरक काय आहे की अगोदरच्या पिढीला TV नव्हता, हे नव्हतं. म्हणजे माध्यमाचा जो प्रभाव आता आहे, तेव्हा एकच माध्यम होतं आकर्षण, म्हणजे लिहिणं आणि प्रकाशित करणं. आणखी त्याचा एक आर्थिक स्तर असा आहे की मी एक कथा लिहिण्यापेक्षा माझं एक कथा TV वरती आली तर मला कितीतरी पैसे मिळतात. त्याचं एक उदाहरण सांगतो. गदी माडगूळकर उत्तम कथा लिहिणारे होते, पण त्यांचं लेखन कमी का मिळालं की त्यावेळी 25 रुपये दिवाळी अंकाच्या कथेला मिळायचे. आणि माडगूळकर म्हणायचे, माझी एक कथा सिनेमाला घेतली की मला 2,500 रुपये मिळतात, मग मी कसा वळेन. तर आकर्षणाचा आर्थिक स्तर असतोच, पण केवळ तोच असतो असं नाही. त्याची एक गोष्ट सांगू का. प्रत्येक संपादकाला ना आपल्याकडे ग्लॅमर असलेला लेखक पाहिजे असं वाटतंच. तर एका संपादकाला असं वाटलं की भाव्यांची कथा आपल्याकडे पाहिजे. आणि भावे भयंकर पॉप्युलर, म्हणजे किती पॉप्युलर माहिती का, की लोकसत्तेमध्ये भाव्यांची कादंबरी असायची दिवाळी अंकात. तर भावे इतके टेचात होते, ते म्हणतात ॲडव्हान्स पैसे द्या मग मी कादंबरी देतो, इतकं त्यांचं ग्लॅमर होतं. तर हा नवीन संपादक होता आणि त्यावेळी सौभाग्य सिनेमा सेंट्रल सिनेमा लागला होता. सौभाग्याचं स्क्रिप्ट भाव्याने लिहिलं होतं. आणि त्यावेळी असे पत्ते बित्ते देण्याची प्रथा नव्हती कथेच्या. तर भावे आपल्याला इथे भेटतील म्हणून तो संपादक गेला. म्हणला, भावे साहेब मी असंच आहे, मला तुमची कथा पाहिजे. तर बोलले ठीक आहे, पण आत्ता मी माझा सिनेमा आहे त्याच्याकरता आलो आहे, माझी कथा वगैरे पाहिजे असेल तुम्ही माझ्या घरी या. ते बोलले घरी आहे, पण कुठे घर आहे. हे डोंबिवलीला. भावे गेले निघून. गिरगावचा माणसाला तोपर्यंत डोंबिवली माहीत नव्हती. आता प्रत्येक मराठी माणसाला डोंबिवली माहिती आहे, पण तो काळ वेगळा होता. म्हणजे डोंबिवलीला कसं जायचं इथपासून सुरुवात, कारण तोपर्यंत ठाण्यापर्यंतच माहीत होतं. तर हे संपादक लोकलमध्ये बसले आणि ठाण्यानंतर दारात उभे राहिले. कुठलं आलं, कलवा आलं, मुंब्रा आलं आणि कुठेतरी ते डोंबिवलीला उतरले. पण भाव्यांचं घर कसं शोधायचं. तेव्हा डोंबिवली फार सुनसान होती, एकच प्लॅटफॉर्म होता. तर एक हमाल झोपला होता, बाकी कोणी नव्हतं. मग यांनी विचारलं, अरे बाबा ते पुभाबाई कुठे राहतात. आता लिहितो तो ना, या इकडनं सरळ जा. म्हणजे अशिक्षित माणसाला सुद्धा लेखक माहीत असतं ही भाव्यांची पुण्याई म्हणतो. गेले. हां तुम्ही परवा आला होता नाही का. हो, मग काय पाहिजे, कथा पाहिजे.
तुम्हाला माहिती आहे का, मी लेखनाचे वित्त घेतो. भावे हिंदुत्ववादी, त्यामुळे मराठी शब्द बरेच. तर ते बोलले की हो. तर संपादकाने तुम्हाला एक कथा, भाव्याने सांगितली, ही कथा तुम्हाला दिली आणि ह्या संपादकाने 25 रुपये त्यांना दिले. मी माझ्या कथेला 75 रुपये घेतो वा. यावेळी. तर संपादक तसा बेराड असायलाच लागतो ना. ते म्हणले, भाईसाहेब तुमचं हे मला मंजूर आहे, पण तुर्तास तुम्ही 25 रुपये घ्या. तर भावे पण तेवढेच आहे असं म्हणता. असं करा, हे 25 रुपये पण देऊ नका, ही कथा अशीच घेऊन जा. तर संपादक म्हणले, असं नका करू. काय आहे की यांनी मला सवय लागेल, मी दुसऱ्या लेखकाकडे जाईन आणि असं म्हणेन, भाव्याने माझ्याकडनं पैसे घेतले, तुम्ही पण घेऊ नका. असं मला करायचं नाही, तेव्हा तुम्ही हे 25 रुपये घ्या. तर भावे म्हणाले की ठीक आहे, पण जेव्हा केव्हा तुमचे दिवस सुधारतील तेव्हा मी मागेन तेवढे पैसे देणार का? संपादकाला म्हणाला काय जातंय, हो देतो. हे घेऊन गेल. आणि खरोखर ते काही दिवसांनी दिवस पालटले आणि भावे आले ते गिरगावात. आणि त्यावेळी दिवाळीच्या नंतर बागव्यांचे हिशोब असायचे, म्हणजे नोटा द्यायच्या. आणि संपादक मोजत बसले होते, 5ची गड्डी, 2ची गड्डी, 10ची गड्डी. 100 रुपये त्यावर दुर्मिळच होते ना, त्यामुळे त्याची गड्डी कमी. आणि भावे तिथे आले होते आणि भाईंच्या लक्षात आलं, अरे यांचे जाऊया. आणि गेले तर संपादक नोटा अशा गठ्ठे लावत बसले होते. तर ते म्हणले, महाराज 25 वर्षापूर्वी तुम्ही काय म्हटलं तर आठवतं का? आठवतं. मग घ्या. बाबा गेले, त्या नोटा अशा काही होत्या हातात, गेले कोटात टाकल्या आणि निघून गेले. तर असे लेखक पण होते आणि असे संपादक होते. तर ते संपादक म्हणजे पाटकर आवाजचे हे ही गोष्टी. तर ही फारच गंभीर गोष्ट आहे, मोठी गोष्ट आहे. तर अशा त्या काळात लेखक असे होते, संपादक असे होते आणि वाचक पण होते बाहेरगे. किंवा मला हे सगळं माहीत का झालं की मी वाचलं ते तुमच्यासारख्यांना सांगितलं, अगदी अनेकांना सांगितलं. तुम्ही महाराष्ट्रातील आणि देशातील अशा नामवंत लेखकांना, अगदी भालचंद्र नेमाडे, दुर्गा भागवत, नरगुरुंकर आणि त्यानंतर अगदी उभा भावे असतील, अशा तमाम लोकांच्या सानिध्यात, निळकंठ खाडीलकरांचं तुम्ही तर अक्षरशः तो एक रोमांच भर आणणारा तो प्रसंग तुम्ही सांगितलात. हे सगळे प्रसंग, जेव्हा मी राम पटवर्धनांचा प्रसंग असेल, ह्या सर्व लोकांबरोबर वावरताना मराठी वाचकांना एक वाचक म्हणून, तुम्ही एक उत्कृष्ट वाचक आहात, तुम्ही इतकी तमाम पुस्तकं वाचलीत, त्याचं परीक्षण केलं, तुम्ही नव्या पिढीला काय सांगाल की नक्की तुमची लेखन शैली आणि मग तुमची वाचनाची ही पद्धत कशी असावी? काय खरं सांगू का, तुम्हाला सुरुवात करायची असेल ना, तर कुठलेही कारण न सांगता सुरुवात करा. 1000 मैलाचा प्रवास एका पावलाने सुरू होतो. बरोबर. त्यामुळे मी काय वाचू ह्याच्यातच माणसं गळपडतात. आधी हाताशी येईल ते वाचा, म्हणजे तुमची तुम्हाला दिशा सापडते. बरोबर. आणि मग एकदा त्याची गोडी कळली ना, की मग सिनेमा, नाटक, TV ह्याची गोडी लागत नाही. तुम्हाला किंवा अनेकांना आश्चर्य वाटेल, माझ्याकडे TV नाही. म्हणजे मी महाराष्ट्र टाइम्समध्ये गोविंद तळवलकरांच्या आठवणी सांगीन तेव्हा सांगेन की त्यांच्याकडे मी कॉलम लिहित होतो आणि तो बंद झाला. तेव्हा गांगल म्हणले की साहेबांना भेटून जा. हां, हे सांगितलं, ही सगळी माणसं दीपस्तंभासारखी आहेत मला, आणि त्यांनी मला काहीतरी दिले. तर तळवलकर म्हणले की तुम्ही आता आमच्याकडे टीव्हीचा कॉलम सुरू करा. तर त्यांना मी म्हटलं ते बरं आहे, तुम्ही म्हटलं संपादकाच्या खुर्चीत बसून पुस्तक वाचणार आणि मी पुस्तक वाचतोय तर तुम्ही मला टीव्हीवर होता. त्यामुळे तू खरा वाचेलच. खरं वाचायचं. तर एकदा तुम्हाला त्यातली गोडी कळली की मग इतर मोह कमी होतात. तुम्हाला आवडणारी काही पुस्तकं तुम्ही? नाही, मी असं नाही, एकच एक पुस्तक नसतं. आता विज्ञानातलं पुस्तक वेगळं असतं, नाटक वेगळं असतं, निबंध वेगळा असतो. तुमच्या क्षेत्रात तुम्ही सिनेमा आणि नाटकावर फार, आता चित्रपट संगीताच्या बाबतीत मी सांगतो की गीतयात्रीने मला खूप प्रकाश दाखवलेला आहे. माधव मोहोळकरांचं जे पुस्तक आहे ते जोपर्यंत हिंदी सिनेमाची गोडी राहील
ते टिकणारं पुस्तक आहे. क्या बात आहे. कथेमध्ये आता जी ए कुलकर्णी म्हटलं की तुम्ही आ कराल, पण जी ए कुलकर्णी कथेपेक्षा मला त्यांची जी पत्र आहेत की माणसाला किती व्हरायटी असू शकते आणि किती कुतूहल पाहिजे जैनची पत्र ही मला महत्वाची वाटतात. अगदी अगदी. तर अशा वेगळ्या वेगळ्या सेक्शन मधली पुस्तकं तुम्ही एकदा त्या रस्त्याला लागलात ना की त्याची तुम्हाला गोडी लागतेच आणि सापडतात. अगदी अगदी. त्यामुळे तुम्ही वाचा, रस्ता सापडेल. तुम्ही नारायण सुर्वे, बाबूराव बागुल आणि ह्या सर्व मंडळींबरोबर तुमचाही एक सहवास आला. शिरीष पाई यांच्याबरोबर, अत्र्यांबरोबर तुमचा काही सहवास लाभला तुम्हाला? आता तू परत सांगितलं ना, गोष्टीतलं गोष्ट आहे. मी मुंबईला आलो, छबिल हायस्कूलमध्ये होता. तर माझ्याबरोबर एक सतीश केळशीकर नाही. हो नाही, केळशीकर मुलगा होता. हा. तो भाऊसाहेब केळशीकरांचा मुलगा. ते दलितांचे पुढारी इथले हो. आणि ती शाळा बिळा असलेली. तर त्यांनी एक दिवशी मला दाखवलं, तर त्याच्यावर अनेकांच्या सह्या. त्यावेळी अजून स्वाक्षरी शब्द वगैरे आलेला नव्हता. तर मी म्हटलं काय आहे ते म्हणलं की काय नाही, ह्याला घेतो त्याला घेतो. मी कल्याणहून आलेलो, त्यामुळे मला त्याचं काय माहिती नाही, काही नाही. आणि मी पुढच्या ट्रिपला पुण्याला गेलो. आता परत गोष्ट दत्तवंत पोतदारांची गोष्ट पण इंटरेस्टिंग, पण ती नंतर केव्हा ती सांगेन. आणि येताना अक्षरशः 101 सह्या गोळा करून आलो मी. सगळे पुण्यात आमच्या रस्त्यावरनंच जायचं, म्हणजे घातलावल्ली इथे उभा राहा, सगळे भेटतील तुला. आणि मी आलो आणि म्हटलं बघ. तर त्यांनी सांगितलं, बघितलं. तो म्हणलं पण अत्र्यांची सही नाही यात. आणि ते खरंच होतं. तर त्यावेळी मराठामध्ये अत्र्यांचं आत्मचरित्र येत होतं, कऱ्हेचं पाणी. तर आमच्याबरोबर एक शिवराम जोशी म्हणून आमचा मित्र होता. तो म्हणला इकडे ये रे. आणि त्यांनी माझ्या त्या डायरीमध्येच प्रल्हाद केशव अत्रे डिट्टो सही केली. डिट्टो सही केली. पण मला रुखरुख राहिली की नाही. तर तो सतीश म्हणाला की आम्ही 13 ऑगस्टला अत्र्यांकडे जातो, तेव्हा तू ये. आणि घरी आम्ही बायका तोपर्यंत राहत होतो. आणि एकदम कॅलेंडर बघितलं 13 ऑगस्ट, अत्र्यांकडे यायचं. आणि सतीशला आपण विचारलं नाही. तर वडील म्हणले का रे तू एवढा. मी म्हटलं की मला अत्र्यांकडे जायचं होतं. मग ते म्हणले जा. कसं जायचं? ते म्हणले बसमध्ये बस आणि जा. म्हणजे वडील काय असं म्हणले नाहीत जाऊ नको कसं. वरळीच्या बसमध्ये वरळी नाक्याला उतर. गेलो. सांगण्यासारखी गोष्ट आहे बरं का. मी सगळ्यांना विचारत होतो की शिवशक्ती कुठे आहे, अत्रे कुठे, सगळे सकाळची वेळ 11 असे वगैरे. तर तिथे एक हमाल झोपलेला होता. आणि त्यावेळी मोठ्या पाट्या असायच्या जेव्हा सामान वगैरे, तर ती उभी करून त्या डोकं ठेवून हमाल झोपायचे. कारण ती टोपली जाऊ नये ना तिची, म्हणून ती एक वेस आहे. तो म्हणला हे बाळ इकडे कोण पाहिजे. मी म्हटलं की आचार्य अत्र्यांकडे जायचं. ते म्हणले ही सगळी लोकं चालली आहेत ना, त्यांच्या मागे तू जा. बघा अत्र्यांचा मोठेपण किती. आणि तिथनं एक बाई पांढऱ्या स्वच्छ कपडे घातलेले, पाठमोऱ्या, केसामध्ये गुलाबाचं टपोरं फूल, अजून माझ्या ते लक्षात आहे. गेलो आणि त्या म्हणजे सुहासिनी मुळगावकर होते. हो, क्या बात. कशा आठवणी एकमेकात गुंतलेल्या असतात सांगायचं की. पुढे आमची दोस्ती झाली, सोडून द्या. मागे गेलो आणि शिवशक्तीत म्हणजे काय लग्नाच्या वर थाट. बापरे, प्रचंड गर्दी. आणि मी कोण ओळखीचा नाही. मग बघितलं कुठेतरी, तो आमचा सतीश दिसला. मग सतीशला घेऊन आम्ही टप्पा करत बसलो. हळूहळू 12, 12:30 बरं. इतकी आनंद लोक होते. बापरे. बाळासाहेब देसाई वगैरे मोठे सेलिब्रिटीज आहे. मग गर्दी कमी झाली आणि अत्र्यांचं लक्ष आमच्याकडे गेलं. अरे ही पोरं काय करताय तिथे. तर सतीश त्यांच्या ओळखीत होता. तर म्हणलं माझा मित्र आहे. आणि मला अत्र्यांना पाहिल्यावरच अरे काय केवढा मोठा माणूस, थरारून गेलो तुम्ही. भरपूर. परत अत्र्यांना बघितलेलं होतं किंवा त्यांचं भाषण पण ऐकलेली होती. पण असं. तर मी माझी ती वही अशी काय म्हणतोय, हे थांब, ते खाल्लं बिल्लं का. आणि त्यावेळी त्यांच्या वाढदिवसाला कोकोकोला फ्री असायचा. बाजूलाच फॅक्टरी होती, सगळ्यांना फ्री असायचा. आणि त्यावेळी कोकोकोला नवीन होता ना, त्यामुळे
तर म्हटलं हो घेतलं. डबल घेतलं का? कुठेही गेलं की डबल खायचं हे आत्रेचं. मग ते झालं. मला आता कधी एकदा सही घेतोय असं झालेलं ना. काय म्हणतोय? म्हटलं तुमची सही पाहिजे. नाणे आलो. नाणे म्हणजे शिरीष पै होत्या. शिरीष. त्यांनी वही घेतली आणि अशी बघितली. तर ती आज सही होती प्रल्हाद केशव अत्रे. अरे माझी सही आहे ना, मग परत कशाला पाहिजे? तर मी भावडा मी म्हटलं हे माझ्या मित्राने केलेले. नाणे लफडं दिसतंय काहीतरी, हे बघ याला. शिरीष पैनी विचारलं मला म्हणजे किती त्या सही अपलोड होत्या. आता त्यांनी सही वगैरे केली आणि हे झालं. आणि एक 8-15 दिवसांनी मला पत्र आलं ते साक्षात आचार्य अत्रेयांचं. क्या बात आहे. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण आलात, मी धन्य झालो, असाच कृपाला ठेवा. वा. प्रल्हाद केशव अत्रे. अहो त्या दिवशी मी नुसतं हवेत नाचत होतो. भारतरत्न मिळालं तुम्हाला. आणि त्याची गंमत अशी की त्यावेळी पुढे आचार्याने अशी पत्र छापून त्यांच्या हस्ताक्षरात घेतली होती. आणि माझ्याकडे पत्र कसं आलं तर तिथे त्यांनी एक माणूस ठेवला होता आणि सगळ्यांची नावं आणि पत्ते घेत होता. अरे बापरे. आणि ते म्हणजे कोण? मनोहर बोर्डेकर. पुढे प्रूफ रिटर मोठा झालाय ना, त्यांची आमची होती ती परत गोष्ट वेगळी. बापरे. असं म्हणजे मारुती चितंपल्लींची परत गोष्ट सांगितलं ना. प्रत्येक माणसाची माझ्या बाबतीत चांगली गोष्ट आहे आणि हे माझं धन आहे असं. नाही, हे तेच तुमचं धन आहे. त्यामुळे आनंदात दिवस आनंदात जातील. तुमच्यासारखे लोक भेटतात. आपण तुमचा नक्की भाग दुसरा जो आणू तो आपल्याला ग्रामीण साहित्याच्या संदर्भातला आणू, नक्कीच आणू. तर हे होते आदरणीय रवी प्रकाश कुलकर्णी. महाराष्ट्रातल्या तमाम साहित्यिकांच्या जिव्हाळ्याचा व्यक्ती म्हणून आपण त्यांच्याकडे बघू शकतो. साहित्यप्रेमी, गेली 40-45 वर्ष साहित्यासाठी एक संपूर्ण आयुष्य व्यतीत आणि संपूर्ण आयुष्य पणाला लावलेला व्यक्ती, ज्याने फक्त साहित्यावर प्रेम केलं आणि साहित्य निर्मितीवर, लेखनावर प्रेम केलं, असे आदरणीय रवी प्रकाश कुलकर्णी सर. धन्यवाद. धन्यवाद तुम्ही आलात आमच्या इथे.